एक शॉट अचीव करायचा है तो त्याला शॉर्टकट नाही आहे. VFX में देख लेंगे, डबिंग में देख लेंगे, पोस्ट में देख लेंगे. तसं नाही होत. मला असं वाटतं काय घेऊन आलायस म्हटलं नॅशनल अवॉर्ड. ते इतके चिडले होते माझ्यावरती. माझ्याबरोबर माझा मुलगा होता. ते म्हटलं तुझ्या भावाला ना झाडाला बांधून पट्ट्याने मारला पाहिजे. तो किती बोलतो हा. आता परिस्थिती अजून कठीण झाली आहे. तेव्हा निदान सॅटेलाईटवरती फिल्म जात होता आणि निर्मात्याला एक सिक्युरिटी होती. लोक थिएटरमध्ये होते सुद्धा. आता थिएटरचं गणित पूर्ण बदललेलं आहे. नमस्कार. कॅचअपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महत्त्वाचं म्हणजे कॅचअपचा आज आहे 60वा भाग आणि या हिरक महोत्सवी भागाचे आजचे पाहुणे आहेत गजेंद्र आहिरे. नमस्कार गजेंद्र, मनापासून स्वागत आहे. खूप गप्पा मारायच्यात आपल्याला तुझ्याबद्दल, तुझ्या सिनेमांबद्दल, तुझ्या पुस्तकाबद्दल. गजेंद्रचं स्टोरी टेलर नावाचं पुस्तक आहे आणि ते तुम्ही जरूर वाचावं. त्या पुस्तकाबद्दल आम्ही वारंवार या मुलाखतीत बोलत राहणारच आहोत. पण आजच्या गप्पा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या यासाठी आहेत कारण गजेंद्रने 23 वर्षात 68 सिनेमे केलेले आहेत. हा रेकॉर्ड आहे असावा. कारण मागे म्हणजे मराठीत तर तो आहेच. आपले हे जे आहेत ना अशोक राणे हे मला असं वाटतं की महत्त्वाचा माणूस आहे. खूप अभ्यास केलेला माणूस आहे. त्यांचा शब्द तर त्यांनी मला हे सांगितलं होतं की जगात ज्या सिनेमे झाले तर त्या तेवढ्या टाईम पिरियडमध्ये पूर्ण लांबीचे जे सिनेमे आहेत, तेव्हा माझे 65 झाले होते सिनेमे काहीतरी, तर तेवढ्या वेळात तेवढे पूर्ण केलेले सिनेमे कुणाचेच नाही आहेत असं त्यांचा अभ्यास सांगतो. दुसरं, मला ठामपणे एक गोष्ट सांगावी लागते की मी पण सिनेमाचा अभ्यासक आहे. थोडा अभ्यास मी पण केलाय. ओरिजिनल कथा आहेत. 68 ओरिजिनल कथा मी सांगितलेल्या आहेत आणि इथून पुढे पण ज्या आहेत त्या ओरिजिनल स्वतःच्या कथा आहेत. तर हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. थोडा माझा पण अभ्यास सांगतो आता मी. थोडं तुला चॅलेंज वाटेल. हो. DN राव हे नाव तू ऐकलं असशील. दासरी नारायण राव, आंध्रमधले दिग्दर्शक आहेत. त्यांनी 34 वर्षात 125 सिनेमे केलेत. तर आता तुझ्याकडे 11 वर्ष आहेत तो रेकॉर्ड मोडायला. मला रेकॉर्डही बनवायचा नाहीये आणि मला हे पण नाही करायचं. अर्देशीर इराणींचे पण 120 सिनेमे आहेत अगदी सुरुवातीचे, म्हणजे 35 नंतरच्या काळामध्ये. तर म्हणजे कुणी किती केले आणि माझा काय नंबर आहे याच्यात मला फार विशेष स्वारस्य नाही. बरोबर. मला ती प्रोसेस एन्जॉय करायला मिळते आणि मी ते करतोय आणि लोक मला ते करू देत आहेत आणि इथपर्यंत मला ते करता येतं. ह्याच्यापेक्षा अजून काय हवं आहे. मला सिनेमा दिग्दर्शक व्हायचं होतं आणि सिनेमा दिग्दर्शक म्हणून मी इथपर्यंतचं आयुष्य जगलो. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. मग हे नंबर्स त्यांनी काय केलं आणि ही काही स्पर्धा थोडीच आहे. आणि इतक्या मोठ्या माणसांना कुठे मी स्पर्धा करायला जाऊ. पण आपण त्या प्रोसेस बद्दलच त्यामुळे बोलूयात. नंबर्स जे आहेत, संख्येचा विचार आपण आता नको करूयात. पण जे सिनेमे तू केलेस, मला वाटतं पहिला सिनेमा तुझा होता कृष्णेकाठची मीरा, जो रिलीज नाही होऊ शकला. वेगवान दिग्दर्शक किंवा कमी बजेटमध्ये काम करणारा दिग्दर्शक असा जो तुझ्यावर शिक्का आहे, त्याच्याबद्दल तुला आतापर्यंत काय काय वाटत आलंय? आधी काय वाटत होतं? आता तुझ्याबद्दल जे असं म्हटलं जातं तेही तुला पटतं का, आवडतं का? मला त्याच्याविषयी काही रिग्रेट नाही आहे की कमी बजेटमध्ये वगैरे वगैरे. त्या सिनेमाचं ते बजेट असतं. ते कमी किंवा जास्त असं मला वाटत नाहीये. म्हणजे जसं मी नॉट ओन्ली मिसेस राऊत केला तेव्हा आम्ही तो कंप्लीट केला तेव्हा तो 11 लाखात झाला होता सिनेमा आणि त्याला काही कमी नाही पडलं. तो पॅनोरामात सिलेक्ट झाला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. तो आजही ताजा आहे सिनेमा, आजही लोक बघतायत. त्यामुळे असं बजेट असं काय म्हणता येणार नाही. पण तू म्हणतोस त्याच्यामध्ये तथ्य आहे की बऱ्याचदा असं होतं की बजेटचा कन्सर्न असतो, पण मग मी तशी कथा कोंबायला नाही जात त्याच्यात की माझ्या डोक्यात स्वप्न घेऊन आलोय पण बजेट थोडंसं आता मी काय करू, तर ती मी कथा बाजूला ठेवून देईन. जेव्हा केव्हा बजेट मिळेल तेव्हा ती कथा करेन. अनेकदा बजेटला अनुसरून कथा निर्माण झाल्या, अनेकदा त्या कथेला किती पैसे लागणार आहे आणि तसं जर का वर्कआउट झालं तर मी ते तसं करत गेलो. आणि बजेट हा काय माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही. आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतोय त्या इंडस्ट्रीचं जे रिकव्हरी पॅटर्न आहे त्याच्यामध्ये बजेट ही खूप महत्त्वाची गोष्ट येते. तुम्ही फार रिॲलिटीपासून लांब जाऊ नाही शकत की मी 10 कोटीचा पिक्चर करेन. पण मला जन्नतची आबोहवा माहिती आहे. केवढ्याला काय येते मला समजलंय. कुठे कॉर्नर कटिंग्स करायला हवेत, कुठे बजेट सांभाळायला हवं आणि कुठे बजेट असायला हवं. हा एक थोडा हे अभ्यास झाला. दुसरी गोष्ट, माझ्या पाठीशी भक्कमपणे निर्माते उभे राहिले. तर ते निर्माते सतत उभे राहिले. म्हणजे सुनील फडतरेंचे मी 8 पिक्चर केलेत, मी गानूंचे 3 केलेत, मी केसी बोकाडी यांचे 3 केलेत. असं जर सांगायला गेलं तर मी 3-4 पिक्चर्स बहुतेक सगळ्यांचे केले. अनेक माझे निर्माते ज्यांचे 2 तरी पिक्चर मी केलेलेच, एक केल्यानंतर दुसरा वगैरे. अनेकदा असं झालं की मी चांगला सिनेमा करतोय म्हणून माझ्याबरोबर ते होते, पण
फक्त चांगला सिनेमा करतोय एवढ्यासाठी पैसे लावणं हा काही व्यवसाय नाही होऊ शकत. त्यामुळे मला खात्री आहे की काहीतरी तर त्याच्यातनं निघत असेल, काहीतरी तर होत असेल, कुठल्याही फॉर्ममध्ये मिळत असेल, म्हणून पण लोक माझ्या सोबत राहिली आणि पुन्हा पुन्हा तो हाच खेळ उद्या पुन्हा हे चालू राहिलं. तो बजेट आणि तो जो काय भाग आहे ना, तो माझा भागच नाही खरं बघायला गेलं तर. लेखक दिग्दर्शक म्हणून मी त्यात पडायलाच नकोय. ही माझी कथा, ह्या माझ्या रिक्वायरमेंट, आणि बाकी त्यांनी करायचंय. पण तसं होत नाही आपल्याकडे. तसं करायला गेलं तर त्या सिनेमाचं काय होईल सांगता येत नाही. आणि तेवढी एक्सपर्टी असलेली माणसं सतत मिळतील, सतत सोबत असतील असं होणार नाही. त्यामुळे त्यात मला लक्ष घालावं लागतं आणि शक्यतो निर्मात्याचं नुकसान होणार नाही, निर्मात्याला तोशिष पडणार नाही, किंवा चित्रपटाला काहीतरी असं म्हणजे असं कमी पडलं, अभावग्रस्त झाला सिनेमा, असं होणार नाही. हा सगळा विचार करावा लागतो जो मी करत आलो. त्यामुळे मला त्याच्याविषयी फार तक्रार नाहीये. पण हे झालं निर्मात्यांचं. पण आता त्यातलेच एक निर्माते सुनील फडतरे, ज्यांचं तू नाव घेतलंस, त्यांनी तुझ्याच पुस्तकात स्टोरी टेलरमध्ये असं लिहिलंय की गजेंद्र सर जे आहेत त्यांना जर जास्त बजेट दिलं तर ते चांगला सिनेमा करत नाहीत, त्यांना कमी बजेट दिलं तर ते चांगला सिनेमा करतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी 5 स्टार हॉटेलचं उदाहरण दिलंय की त्यांना जर 5 स्टारमध्ये घेऊन गेलं तर ते नुसतं सॅलड खातील, पण त्यांना ढाब्यावर घेऊन गेलं तर ते 2 प्लेट भुर्जी पाव अगदी मनसोक्त खातील. एक तर ना ते माझ्यावर 5 स्टारला आलेलं नाही, हे ते घेऊन गेलेलं नाही. आय रिस्पेक्ट, त्यांचं जे काही इतके वर्ष सोबत राहून त्यांचा जो अनालिसिस आहे त्याचा मी रिस्पेक्ट करतो. पण हे त्यांचं मत आहे. मला चांगली बजेट्स मिळेल, मी चांगले सिनेमे मोठे केलेले पण आहेत ना. म्हणजे मी त्यावेळेला जेव्हा वासुदेव बळवंत फडकेचं मोठं बजेट होतं, नाही सर, निळकंठ मास्टर त्यात तेव्हा खूप मोठ्या बजेटचा सिनेमा, ते गाणं आजही लोकांमध्ये प्रिय आहे, तो सिनेमा केला आहे मी. आत्ता जया बच्चन मॅडम बरोबर एक फिल्म केली सदाबहार, जी वेववर आहे, त्याचं चांगलं बजेट त्यांनी मला जे लागेल ते दिलेलं होतं आणि ती एक चांगली सिनेमा त्यातनं झालाय. माझा सिग्नेचर जो झाला त्याचं चांगलं बजेट होतं. त्यामुळे जेव्हा निर्मात्याला कळतं की या कथेला हे जर का चांगलं बजेट दिलं तर हा माणूस हा सिनेमा चांगला करू शकतो, प्लस बरोबर काय तर तो सिनेमा तसा झाला आणि तसा तो वर्कही झाला. तर हे झालेलं आहे. मी स्वीडनला जाऊन स्वीडिश फिल्म केली, मी सायबेरियात जाऊन मी रशियन फिल्म केली, तर याला बजेट्स लागली ना आणि त्याचा तसा रिझल्ट आहे ना. त्यामुळे असं काही सांगता येत नाही. किंवा मी फडतऱ्यांना चॅलेंज करतो आणि मला द्यावं बरं मोठं बजेट, कारण जेव्हा त्यांच्यावर मी 7-8 पिक्चर केले, पण जर का असा मोठं बजेट त्यांनी दिलं तर मी त्यांना मोठा सिनेमा करून देऊ शकतो. बरं. पण त्याचबरोबरीने बॉक्स ऑफिसवरचं यश हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. म्हणजे सरीवर सरीसारखा सिनेमा असेल, किंवा मला असं वाटतं नॉट ओन्ली मिसेस राऊतला पण चांगलं यश त्यावेळेला मिळालं होतं बॉक्स ऑफिसवर. पण त्यानंतर तुला सातत्याने असं काही बघायला मिळालं नाही. तुला अवॉर्ड्स खूप मिळाले, पुरस्कार खूप मिळाले, चर्चा खूप झाली, लोकांना सिनेमे आवडतात सुद्धा. आज OTTवर ते सिनेमे बघून तुला कदाचित रोज एक फोन येतही असेल. पण ते जे यश आहे ते तुझ्यापासून लांब आहे. एक तर कसं आहे की सिनेमा जेव्हा एखादा दिग्दर्शक बनवतो तर त्याचा उद्देश काय असतो की एक तर स्वतःला छान सॅटिस्फॅक्शन मिळालं की मी हे मांडलं, हे केलं. दुसरी गोष्ट, ती लोकांनी बघितल्याशिवाय ते कसं मिळणार, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांनी ते पाहिलं पाहिजे. आज जेव्हा माझ्या एका सिनेमाला बघायसाठी $मध्येच ते क्लिक करावं लागतं, विठ्ठल विठ्ठल बघायला गेला तर रुपयात मिळेल, $1 खर्चावा लागतो. इंटरनॅशनल सिनेमा चालू आहे, तो मी 10 लाखात बनवला होता आणि कधी 2003 साली बनवला होता. ते ठीक आहे, एखादं हे उदाहरण होऊ शकत नाही, पण माझा पारद चांगला चालला, माझा पिपाणी खूप चांगला चालला, माझा सायलेन्स माझा 1.5 तास पण नाही चाललाय, पहिल्याच शोला उतरला होता, पण तो 4 वर्ष ट्रेंडिंगमध्ये होता नेटफ्लिक्सवरती. म्हणजे काय होतं, किंवा माझा अनुमती जो सारखा दाखवला गेल्यानंतर अनेक ठिकाणी सुंभरान किंवा पोस्टकार्डला तर आता किती वर्ष झाली तो प्राईमवरती चाललाच आहे, आजही चालला, ताजा पिक्चर आहे आणि भारतभर लोकांनी बघितलं, बाहेर लोकांनी बघितलं. मला एकच प्रश्न विचारायचा की बॉक्स ऑफिस म्हणजे कुठला बॉक्स? थिएटरला मराठी सिनेमाची काय अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या मार्केटिंगची काय अवस्था आहे किंवा बाकी. थिएटरमध्ये पिक्चर जाऊन लोकांनी बघितला म्हणजे चित्रपट यशस्वी झाला का? तर एका अर्थाने हो झाला. पण जर माझे सिनेमे लोक बघतायत, ते इतक्या प्रचंड प्रमाणात बघितले जात आहेत OTTवर, त्याचं का ट्रेंडिंग. आता कुलकर्णी चौकातला देशपांडे थिएटरला नीट गेला नाही, पण तो आता एकदम उसळला होता, ट्रेंडिंगमध्ये आहे तो याच्या. तर याचा अर्थ मी कोणासाठी सिनेमा केला? प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक सिनेमा बघतायत तर हो बघतायत, त्यांना आवडतोय का? तर हो आवडतोय. तसा मला रिस्पॉन्स पण येतोय आणि त्यातूनच माझे पुढचे सिनेमे घडतायत. जर मी बॉक्स ऑफिसच वर्क करत नाही तर 68चा नंबरपर्यंत आलो कुठून? निर्माते आले कुठून? उभे कसे राहिले? का सिनेमा पोचला? मी आज अमोल परचुरेच्या समोर या पॉडकास्टमध्ये बसलोच कसा? जर का मी, पण माझे सिनेमे लोकांनी पाहिले, अप्रिशिएट झाले
ते बघितले गेले, ते कुठल्या प्लॅटफॉर्मवर बघितले गेले हे तुम्ही कसं मोजणार याच्यावरती आहे. कारण जर पैसे मिळत नसतील त्या सिनेमातनं, तर प्लॅटफॉर्म तरी का दाखवेल ते सिनेमे? किंवा जर का सॅटेलाईटवर सिनेमा सतत दिसतोय, 10-10 वर्ष दिसतोय, तर त्याच्यातनं जर रिकव्हरी आणि रेव्हेन्यू नसेल तर तो कसा काय दिसतो? माझा पोरी नावाचा सिनेमा जो झी टॉकीजने केला होता, तो त्याला आता जवळ 5-6 वर्ष झाली, तो चालूच आहे. तो रविवारी दिसतच राहतो. तर हे मग काय होतं? म्हणजे तो बॉक्स ऑफिस थिएटरसाठी नव्हता केला, पण तो ज्यासाठी केलेला तिथे तो खूप चालला ना. बरोबर. तर सिनेमा चालणे ही जी काही फ्रेज आहे ती मी अनेकदा अनुभवली आणि बघितलेली आहे. बरं, त्याला जसं तू म्हणालास की खूप अवॉर्ड्स मिळाले जागोजागी, तर अवॉर्ड्सचं एक कन्सिस्टन्सी आहे, सतत मिळत राहिले म्हणजे याचा अर्थ असा होतो की मला शोधून काढून माझ्या पिक्चरला अवॉर्ड द्यायचा असं तर होत नाही, दरवेळेला वेगवेगळी ज्युरी असते. याचा अर्थ मला असं वाटतं की आय थिंक ते प्रूव्ह झालंय की माझा सिनेमा हा त्या कॅटेगरीत बसणार आहे, तो चांगला सिनेमा आहे आणि चांगल्या सिनेमाचं ते अप्रिसिएशन आहे. आपण त्याला अवॉर्ड म्हणू, पुरस्कार म्हणू, काही पण. मला असं वाटतं की अप्रिशिएट केला गेलेला आहे, त्या सिनेमाची दखल घेतली गेलेली आहे. तर दखल घेतली गेलेला सिनेमा आणि लोकांनी पाहिलेला सिनेमा अशा सगळ्या चौकोनामध्ये जाऊन तो मला वाटतं परिपूर्ण झालेला असावा. पण जसं तुझ्या सिनेमांची दखल घेतली गेली, तुला खरंच असं वाटतं का की तुझी पण तितकीच दखल घेतली गेलेली आहे? कारण तुझ्या नंतर आलेले काही दिग्दर्शक त्यांचे 3 किंवा 4 सिनेमे हिट झाल्यानंतर आज त्यांचं ज्या प्रकारे नाव आहे तेवढं तुझ्याबद्दल दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा असं दिसतं. राष्ट्रीय पुरस्कार जरी मिळाला असेल तरी त्यावर्षी तुला राज्य पुरस्कार मिळेलच अशी खात्री नसते. त्यातही राजकारण असतं आणि त्याचा तू सामना केलेला आहेस. पण मी तिकडे जातच नाहीये त्या वाटेला. हा सगळा पार्ट ऑफ द गेम, त्या परिस्थितीचा भाग आहे. माझं असं म्हणणं आहे की मी आज सेटवर उभा आहे, माझ्या आर्टिस्ट रिस्पेक्ट करतायत, मी त्यांच्याबरोबर माझी कथा मांडायला घेतली आहे आणि ती मी मांडू पाहतोय आणि मांडू शकतोय. तर याच्यातच आपण असूया ना. सिनेमाची दखल घेतली बस झाली. माझी दखल जेव्हा त्या सिनेमासाठी पुरस्कार मिळतो मीच जातोय, किंवा तुमचा तो पिक्चर मी बघितला बरं असं जेव्हा लोक म्हणतायत, किंवा त्या सिनेमा आता त्या सिनेमांवर पुस्तक कुणीतरी लिहायला लागलंय, कुणीतरी PhD करतंय, हे जर का असेल तर मला वाटतं ही एका प्रकारची दखलच आहे. बाकी हारतोऱ्यांची काही घेणं देणं नाही मला. सिनेमा करत राहता आलं पाहिजे, दॅट्स ऑल. पण बजेटचा आणखीन एक मुद्दा आहे. तू आता मगाशी बोलता बोलता म्हणालास की नॉट ओन्ली मिसेस राऊत 11 लाखात बनवला. हे जे आकडे तू सांगतोस ह्याच्यामुळे पण काही नाराज तुझ्यावरती आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा काही शत्रू निर्माण झालेत, असं झालं का? हो. कशा अर्थाने? म्हणजे माझी भयंकर निंदा झाली तेव्हा की हा मार्केटच खराब करायला निघालाय की काय, आणि मग तुम्ही घेणार, सबसिड्या पण घेणार, स्वस्तात पण करणार आणि असं वगैरे. तर ते सगळं ओके आहे, तो व्यवसायाचा भाग आहे ना. जर का मी 11 लाखात नॉट ओन्ली मिसेस राऊत केला तर त्याला एक हात नव्हता, पाय नव्हता, डोळा असं तर नव्हतं ना. अख्खा सिनेमा मी केला होता, बरोबर केला होता. फक्त मी त्याचं इकॉनॉमिक्स करेक्ट बसवलं होतं आणि कागदावरती मी 6 महिने काम केलं होतं ना त्याच्यासाठी, मेहनत केली. आणि माझं असं म्हणणं आहे की त्याची तक्रार काय करायची, तुम्ही करा. कुणाचे हात बांधलेत काय? तर तसा अभ्यास प्रत्येकाने करावा आणि ते करावं. जर का तो व्यवसायाचा भाग आहे की तुम्ही इकॉनॉमी बजेटमध्ये काम करताय आणि मग ते बेनिफिशियरी राहणार असेल, त्याला बेनिफिट्स होणार असेल, तर ते काम नको का करायला प्रत्येकाने? ते केलंच पाहिजे. त्याचा फायदा मला असा झाला की जसं काही लोक नाराज झाले की असं का करतो आणि 12 दिवसात करतो, 10 दिवसात. लोक म्हणजे अच्छा गजेंद्र 7 दिवसात करणार. माझं म्हणणं आहे की मी 4 दिवसात पण एक सिनेमा केलेला आहे, 4 रात्रीमध्ये. सैल नावाचा सिनेमा, ज्यात रीमा आणि मोहन जोशी होते. मी केलंय ना. पण मी एक्सपेरिमेंट केला. त्याला हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक केलं, तर मंगेशकर त्यात गायलेत. म्हणजे आम्ही असं ते आता पैसे नाहीत म्हणून केलं असं नाही, तो मला ते करायचं होतं. दुसरं, नाराज लोकांचा मी का विचार करू? जे पॉझिटिव्हली समोर आले, जसं आता मी हिंदीत काम करतो, मला माहिती आहे की हे करेक्ट आहे, हा म्हणतोय ते बरोबर आहे, हे असंच असलं पाहिजे, म्हणून अनेक निर्माते सोबत उभे पण राहिले ना माझ्या. म्हणजे नाराज ते ह्यासाठी आहेत कारण त्यांना 50 लाखाचं बजेट दाखवायचं असतं 10 लाखात सिनेमा करून. तसं करता येत नाही कारण समोर उदाहरण असतं की अरे 11 लाखात सिनेमा बनतो. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न तर दाखवावं ना. करणारे लोक करतातच. मी कुठे अडवायला गेलो कुणाला, किंवा काय मी कुठे कमेंट केली की अरे तुम्ही 8 कोटीत पिक्चर बनवता, हा काय 8 कोटीत? मी नाही करत. त्याला लागू शकतो, त्या माणसाची ती विजन असू शकते, त्या कथेची जी डिमांड आहे ना, त्या डिमांडनुसारच गोष्टी व्हायला पाहिजेत. मग ती 100 करोडची असो किंवा 10 लाखाची असो. त्यामुळे असं मला त्याच्याविषयी काही फार वाटत नाही. असं सुरुवातीला लोकांनी माझ्यावरती स्किट्स केले, जोक्स केले आणि सगळं, पण तेव्हा मला काय वाटत, मी काम करत राहिलो. मला अनेक बोलले की तू काम करत राहिलास. पण जेव्हा मकरंद अनासपुरेने माझ्या सिनेमात काम केलं, तो म्हणला याच्या पुढे मी कधीही तुझ्यावर स्किट जर कुणी करत त्यात काम नाही करणार. मग जी माणसं माझ्यावर काम करत गेली नंतर, ते सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आजही लेटेस्ट मी सिनेमा केलाय, तर त्यावेळेला मी जे मोठे मोठे ॲक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, पण त्यातल्या 80% टेक्निशियन्स पण आणि ॲक्टर्स पण म्हटलं की गुरुजी तुम्ही द्याल ते, पैशाचं कोणी बोलायला तयार नाही. तर मी म्हटलं असं का? तर मला संदीप पाठक म्हटलं की ही तुमची कमाई आहे, ती तुम्हाला मिळायला पाहिजे.
की जर मी म्हणतोय की पैशाचं नको बोलूया, मी काम करतो, तर ही तुमची कमाई आहे. ही केवढी मोठी कमाई आहे. पिळगावकरांनी तुझ्या एका सिनेमात गाणं गायला हो. त्यांनी पैसे नाही घेतले. नाही घेतले. विक्रम गोखलेंनी एका सिनेमात एका दिवसाचं काम होतं, त्यांनी पैसे नाही घेतले. एवढंच काय, पिळगावकरांनी नंतर जेव्हा माझ्याबरोबर सोहळा केला तेव्हाही ते म्हणले तू देशील ते पैसे असं. पण त्यांचे किती होता ते मी शोधून काढलं, की त्यांनी कट्ट्यासाठी किती पैसे घेतले होते हे शोधून काढलं आणि ते पैसे मी निर्मात्याला त्यांना द्यायला लावले. तर हे मला असं वाटतं की जर ही सगळी मित्रमंडळी म्हणत असेल की ही तुझी कमाई आहे, तर केवढी मोठी कमाई आहे ही. कमाई, हे कमावणं केवढं मोठं कमावणं आहे. पण त्या सुरुवातीच्या काळामध्ये जो सबसिडीचा मुद्दा तू सांगितलास, तेव्हा विजय तेंडुलकर तुझ्या पाठीशी उभे राहिले. खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला, कारण तुला सबसिडी द्यायला म्हणजे थोडी काकू होत होती की ह्याला का द्यायची सबसिडी, 11 लाखात केल्या तर 20 लाखाची सबसिडी का द्यायची. पण एकतर नॅशनल अवॉर्ड मिळालेलं, नियमाप्रमाणे नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या सिनेमाला सबसिडी मिळायला हवी असं झालेलं. पण त्याच्यावर एक ऑब्जेक्शन होतं, कारण तो बजेटचा मुद्दा होता. तर त्यावेळेला ते म्हणले की हा सिनेमा हा म्हणतोय 11 लाखात केला, या सिनेमाचं बजेट काढा कागदावरती की किती बजेट होऊ शकेल जर नॉर्मली हा सिनेमा कोणी करायला गेलं तर ते 52 लाख निघालं वगैरे वगैरे. पण अशी काही माणसं त्यावेळेला डॉक्टर लागू पाठीशी उभे राहिले, निळूभाऊ माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्या आणि आदितीच्या. विजय तेंडुलकर तर स्ट्रॉंगली पूर्ण वेळ सोबत होते आमच्या, आणि आम्ही त्यातनं सुखरूप बाहेर पडलो त्या सगळ्या वादामधून. तू आता कट्यारचा उल्लेख केलास म्हणून जरा विषय बदलायला म्हणून मला तुला विचारायचं आहे की टुरिंग टॉकीज या सिनेमातून कट्यार कसा सुरू झाला. हा खूप म्हणजे इंटरेस्टिंग किस्सा आहे, मला वाटतं प्रेक्षकांना सांगायला पाहिजे. काय झालं, मला टुरिंग टॉकीजच्या वेळेला शेवटी एक निर्माता मर्सिडीज घेऊन येत असा सीन लिहिला होता. मर्सिडीज कुठून आणायची, तर मी फडतरे सरांना, त्यांना मी कधी अर्ध्या रात्री फोन करू शकतो, काही लागलं तर ते हमखास माझ्या पाठीशी उभे राहतात, मदतीला येतात. ते अत्यंत त्या बाबतीत त्यांना मानलंच पाहिजे, ते कुणाच्याही मदतीला धावून येणारा माणूस. तर त्यांनी मला सांगितलं काय पाहिजे, मर्सिडीज, मी घेऊन येतो. ओके. तर ते सांगलीवरनं मर्सिडीज घेऊन आले आणि सीन असा होता की सुबोध मर्सिडीजमधनं उतरतो आणि तो निर्माता त्याला चेक देतो. तर निर्मात्याचा रोल कोण करणार, मी तो फडतरे सरांना म्हटलं तुम्हीच करा. ते झालं. मग फडतरे सर आणि सुबोध त्या गाडीत बसले आणि त्यांना मी जिथून गाडी दिसणार एवढं लांब असं रानात पाठवलं, म्हणजे माळरान होता खूप, आणि ट्रकवरती कॅमेरा घेऊन अमोल गोळे उभा होता. तर त्यावेळेला याचा कॅमेरा बंद पडला. आता टायमिंग असतं ते की अमोल गोळेचा कॅमेरात बॅटरीचा काहीतरी इश्यू झाला. तर मी सरांना म्हटलं की तुम्हाला 15 मिनिटं लागतील असं दिसतंय मला, तर तुम्ही इकडे येता का. ते म्हणले आम्ही इथे गप्पा मारत बसतो. तर ते तिकडे गप्पा मारत बसले होते आणि कॅमेरा ठीक झाला, मी शॉट ओके म्हटलं, त्यांना फोन केला, ते आले गाडी घेऊन आले. कॅमेरावर ती गाडी थांबली, ते उतरले. खाली एक दुसरा कॅमेरा होता, ते उतरले, त्यांनी चेक लिहिला आणि ते त्यांनी सुबोधला दिला. असा तो शॉट ओके झाला. ओके ओके ओके, छान छान छान. त्यांनी तो खरोखरचा चेक दिला होता सुबोधला, कारण तिथे जेव्हा ते बसले होते 15 मिनिटं, तर 15 मिनिटात सुबोधने त्यांना ती गोष्ट ऐकवली होती कट्यारची. कट्यार काळजात घुसली आणि ते त्यांना आवडली होती. ते ओके झालं होतं आणि उतरल्यावर त्यांनी काढून त्यांना खराखुरा चेक दिला होता तो. हे असं ते घडलेलं आहे. हे मी नंतर मग उतरल्यावर हसले ते दोघंही आणि मग सुबोधने मला हे असं असं सांगितलं. म्हणून त्या सिनेमात माझं आणि तृप्तीवरचं स्पेशल थँक्स मध्ये नाव आहे, असं झालं. नाही ही पुण्याई असते, हा चांगुलपणा असतो. तो निर्माता खूप चांगला आहे, सुबोध खूप चांगला मेकर आहे, खूप चांगला माणूस आहे, ऍक्टर आहे. तर दोन चांगली माणसं एकत्र आली तर काहीतरी खूप चांगलं होणार, हे त्याच्यातलं गमक होतं. तू आता इतकी छान गोष्ट सांगितलीस आणि त्यासाठी तू प्रसिद्ध आहेस. नरेशन तुझं जे आहे ते खूप चांगलं असतं आणि अनेक कलाकारांनी तुझ्या पुस्तकात सुद्धा लिहून ठेवलंय की तो कलाकार तयार होतो लगेच, कारण ती गोष्ट त्यावेळेला आवडलेली असते. पण ह्या नरेशनच्या काही दंतकथा पण आहेत, तर त्या काय आहेत तुझ्या कानावर आलेल्या किंवा खरंच घडलेल्या? नरेशनमध्ये म्हणजे आता समजा तुला गोष्ट सांगायची आहे, तर म्हणजे असं पण झालेलं आहे की मी खालून वर येतोय आणि काय गोष्ट ठरली नाही एखाद्याने, आणि आज नरेशन आहे, तर मी त्यावेळेला पण गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट अप्रूव्ह झालेली आहे. समोर कागद आहे पण कागदावर काही लिहिलेलं नाही. ते पण झालेलं आहे की एका दिग्दर्शक, मी 12वी नाव सांगा नाही, बरं ठीक, जुना किस्सा आहे. मी 12वीत होतो आणि एक स्पर्धा होती, अच्छा, आंतर कॉलेजच्या स्क्रीन प्ले रायटिंगची स्पर्धा होती आणि 11 लोक महाराष्ट्रातनं निवडली गेली होती. तर मी म्हटलं ओके. तर मी रुईयाला होतो, तर ते मुंबईतलाच आहे म्हणून मग त्या 11 मध्ये मी होतो. तर मला पहिल्यांदाच बोलवून घेतलं आणि अचानक, म्हणजे मी कॉलेजला गेलेलो, कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि तिथून आमच्या वाङ्मय मित्र मंडळ तर ते मराठी वाङ्मय मंडळ, त्याच्या नोटीस बोर्डवर ते लिहिलेलं होतं आणि ते आले घ्यायला मला की चला आज. तर मला काही कळेना आणि संधी तर सोडायची नव्हती. मी कॅन्टीनमध्ये गेलो आणि तेव्हा ते हे असायचे पेपर्स, डॉट 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 असलेले होल्स असलेले, ते नाही कम्प्युटरचे पेपर असायचे, त्याचा एक गठ्ठा त्या
कॅन्टीनवाल्याकडनं घेतला. कृष्णा आमचा कॅन्टीन, लेखी द्या, बिलं होती ती. आणि मी तिथे गेलो आणि त्यांच्यासमोर बसलो आणि ते म्हणले हां वाच, रेडी, हां. कारण मी सांगितलं माझ्याकडे लिहून तयार आहे म्हणून, आणि मी ते वाचलं. मी ती अख्खी फिल्म वाचली आणि त्यांना ती आवडली फिल्म. तर ते म्हणले की ठीक आहे. मग ते गेले, त्यांचा असिस्टंट आला आणि ते म्हणाले की ते झेरॉक्स काढायचे. तर मी घाबरलो जाम असं. आणि त्यांनी मला, म्हणजे जेव्हा ₹1.50 वडापाव होता आणि ₹50 मिळाले तर कोलांट्या उड्या माराव्यात अशी परिस्थिती होती, तेव्हा मला ₹5,000 चेक मिळाला होता, तो दिलेला होता. आणि मी तिथून निसटलो घाबरून. पण मग काय झालं माहिती नाही, त्याच्यानंतर मी हे अनेकदा केलंय की समोर पेपर्स आहेत आणि मी वाचतोय. पण त्याचा मला इतका फायदा झाला ह्या त्या भीतीचा, बसलेल्या भीतीचा, की असं की डोक्यात पूर्ण क्लिअर असल्याशिवाय मी हे होत नाही. त्यामुळे जोपर्यंत सिनेमा त्याच्या टायटलपासून एंड स्क्रोल पण मला दिसत नाही साऊंड सकट, म्हणजे ब्लँकली बसलो आणि अख्खा सिनेमा वाचला, हे जोपर्यंत होत नाही तोवर मी सिनेमाला हात नाही घालत. त्याचा फायदा मला एडिटिंगला झालाय, त्याचा मला साऊंडला झालाय, त्याचा फायदा तो सिनेमा कॉम्पॅक्ट आणि क्रिस्प असण्याला झालाय आणि त्याच्या फ्लोला झालाय. आता असं होतं की कागद घेऊन जर मी बसलो सिनेमा लिहायला, तर जोपर्यंत त्याला डॉट होत नाही की झालं, तर मी उठत नाही. काय 5 तास लागतात, कधी 8 तास लागतात, कधी 3 तास लागतात, पण तो सिनेमा माझा अख्खा रेडी असतो, तोवर मी उठत नाही. मग तुझ्या पुस्तकात एक किस्सा आहे, तू कोणाला तरी फोन करून सांगितलंस की या स्टोरी तयार आहे आणि मग तू लिहायला बसलास आणि ते येईपर्यंत असं अनेकदा झालं की झालेलं संध्याकाळी होतं 6 वाजता रीडिंग आहे सिनेमाचं आणि मग मी सकाळी लिहायला बसलो आणि 6 वाजता रीडिंग केले. माझ्या ह्या नाटकाचं पण असंच आहे. आता ती मला प्रॅक्टिस झाली, कारण मी एका वेळेला, म्हणजे डेली सोप जेव्हा मी लिहित होतो तेव्हा वक्त की रफ्तार, कटिबंध गुजराती आणि मराठीमध्ये बंदिनी, या 3 डेली सोप मी एका वेळेला एकटा लिहित होतो. शिवाय 2 माझ्याकडे हे शो होते. तर त्यामुळे ना ते लिहून काढणं, पाठवणं, हे सगळ्याला वेळच नव्हता. बाईक घेऊन जायचो, बसायचो, खडखड सीन, इकडचे सीन दिले, दुसऱ्या सेटवर तिकडचे सीन दिले, तिसऱ्या सेटवर तिकडचे सीन दिले, असं करत राहिलो. असे 1700 एपिसोड मी लिहिले. त्यामुळे ती मला ना रियाज झालाय, किंवा ते एक ऑटो बसलाय तो. त्याच्यामुळे मी ते संध्याकाळी वाचूया असं म्हणून करतो. तर शेवग्याच्या शेंगाचा जो किस्सा आहे की असं झालेलं होतं की लता नार्वेकर बाई, आमच्या बाई, ते नाटक शोधत होत्या आणि त्या चिडल्या होत्या, कारण माझ्याकडे नाटक नव्हतं, लिहिता येत नव्हतं आणि वेळही नव्हता आणि सगळं होतं. तर त्यांनी एका लेखकाचं मला नाव सुचवलं आणि तो तुला येऊन नाटक उद्या वाचून दाखवेल, तुला आवडलं तर बघू, पुढे जाऊया. त्यांना फोन केला, तर त्यांच्याशी माझी काहीतरी वादावादी झाली, इगोवर आल्या गोष्टी. तर मी म्हटलं ठीक आहे, ठेवला फोन. तर म्हटलं ओके, नाही तर नाही. तर माझी असिस्टंट होती शिवलीला सोनी, ती म्हणली सर एवढं काय मनावर घेतं आणि तुम्हाला कोणतरी असं बोलतं, असं कसं चालेल, तुम्ही आत्ता नाटक लिहा. मग शिवकांता होती असिस्टंट, मग बाकीचे पण होते. म्हटलं असं कसं नाटक लिहा. तर ती गेली आणि एका माझ्या सिनेमाचं काहीतरी स्क्रिप्ट होतं ज्याच्यामध्ये हे होतं, तर ती म्हणली की हा सिनेमा आहे. तर म्हटलं थांब, हा नाही तो दुसरा काढ. म्हणून शेवग्याच्या शेंगा नावाच्या सिनेमाचा स्क्रीन प्ले मी कधी काळी लिहिला होता. तर ते घेतलं, म्हटलं हे नाटक होऊ शकतं याच्यावरती आणि सिनेमॅटिक नाटक होऊ शकतं. मी लगेच बाईंना फोन केला, तेव्हा 11:30 पावणे 12 वाजले होते, 12 काहीतरी. बाईंना म्हटलं की 6 वाजता आपण वाचूया. तर बाईंना असं वाटलं की ते नाटक मला आवडलेलं आणि वाचू. त्या म्हटलं हो, आपण यशवंतला संध्याकाळी 6ला भेटूया. आणि मग ते असिस्टंटने टेबल पुसून दिला, ते जेवण करायला घेतलं त्यांनी आणि मी ते लिहायला बसलो. तर ते आत्ता जे लोकांनी नाटक बघितलं शेवग्याच्या शेंगा, हे नाटक ॲट ॲक्च्युअल स्टेजवर जितक्या वेळात होतं तितक्या वेळात माझं लिहून झालेलं होतं. कारण मी 2:30ला उठलो होतो तिथनं, 12 सव्वा 12ला बसलो असेल, पण 2:30 वाजता मला आठवतं की आम्ही जेवायला बसलो. 3 वाजता मी गाडी काढली पुण्यातनं, 6 वाजता मी यशवंतला आलो आणि नाटकाचं रीडिंग झालं. तर बाईंचा गोंधळ होता की काय, तर त्यांनी माझं अक्षर बघितलं ना, माहिती माझं अक्षर. तर त्यांनी म्हटलं तू लिहिलंस हे? म्हटलं हो मी लिहिलं. मग देत का नव्हताच? तर म्हटलं आत्ता लिहिलं. आणि त्यांना म्हटलं कसं वाटलं? ते म्हटले 1000 प्रयोग होतील याचे. आणि तिथून ते नाटक सुरू झालं. तर असे पण काही ह्या दंतकथा काही असतील, कोणी बडा के असं सांगितलं असेल, पण काही गोष्टी खऱ्या आहेत. आणि ही सगळी सरस्वतीची कृपा आहे, याच्यात माझं काही नाही आहे. सबकॉन्शियस माइंडमधल्या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. असं ठरवून चला मी आता लिहितो असं नाही होत. ते काहीतरी होतं आणि कोणीतरी अंगात येऊन लिहून जातं असं मला आता वाटू लागलंय. पण हे शेवग्याच्या शेंगाबद्दल तू सांगितलंस, ते नाटक आता परत येतंय, मी असं ऐकलं. हो. तर त्याच्या, आणि जेव्हा ह्यापूर्वी आलं होतं तेव्हा स्वाती चिटणीस, संजय मोने, कादंबरी कदम त्यामध्ये होते. आता कोण कोण आहेत? आता खरं त्या नाटकाचं येण्या, तर मग ते प्रमोशनल होईल हे माझं बोलणं. ते मला नाही करायचं की मी प्रमोशन करतो माझं नाटक. नाही. ते साधारण सप्टेंबरच्या एंडला ते नाटक येईल आणि उत्तम कास्टिंग आणि फार भारी ऍक्टर्स आणि ते तितकंच छान होईल. रादर ते मी परत लिहिलं आता जेव्हा, म्हणजे तेच शेवग्याच्या शेंगा मी नाही करत आहे. तर ते स्क्रिप्ट घेऊन मी आत्ताच्या काळाच्या रेफरन्सने
त्याला रिवाईव्ह केलं, म्हणजे मी पुन्हा लिहिलं ते नाटक. ओके. आणि ते पुन्हा लिहिलेलं नाटक आता नव्याने येत आहे, म्हणजे ते नवीन नाटक आहे. नवीन नाटक आहे. गोष्ट तीच आहे, टायटल तेच आहे, पण ते नाटक मात्र तो नवीन अनुभव देणार, नवीन संदर्भ आता त्याच्यात येईल, काळाप्रमाणे येईल. सगळे बदललेले असतील कदाचित. आणि गोष्टींचं तू म्हणतोस ना डोक्यात कुठल्या कुठल्या असतात, तर इतका आशीर्वाद मला मिळालेला आहे की मी जोवर जिवंत आहे तोवर मला गोष्टी कमी नाही पडणार, एवढ्या गोष्टी आज माझ्याकडे आहेत. अरे मगाशी मी तुला एक किस्सा सांगितला, तू मला की अरे हा ह्याच्यावर सिनेमा होऊ शकतो, म्हणजे इतका तू त्या आसपास असतात ना गोष्टी, तुझ्यात गोष्ट आहे, ह्यांच्यात गोष्ट आहे, ह्यांच्यात गोष्ट आहे, फक्त ती पकडता आली पाहिजे आणि ती पकडली गेली पाहिजे. आता मला ते क्लिक होतं. आय डोंट नो काय, मी म्हटलं ना की तो मेंदू ऑटोवर गेलेला आहे आता. त्यामुळे ते आपोआप त्या गोष्टी घडत जातात आणि बाकी सगळं बाप्पाची, गणपती बाप्पाची कृपा आहे, तो येतो आणि लिहून घेतो. पण शेवग्याच्या शेंगा आणि निळू फुले यांचं काय कनेक्शन आहे? ते नाव त्यांनी दिलंय? नाही, त्यांनी नाही दिलं. तुला आलंय? जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत होतो एकदा, तर ते एकदा असं पायावर पाय टाकून त्यांच्या पद्धतीने शांतपणे बसले, समोर शेवग्याच्या शेंगाचं झाड होतं. तर ते म्हणले, ज्या शेतकऱ्याच्या दारात शेवग्याच्या शेंगाचं एक झाड असेल ना, तो कधीच उपाशी राहणार नाही. वा. त्याला त्यांनी इकॉनॉमिक्स सांगितलं की त्याला वर्षाला ₹1,00,000 मिळू शकतात. मी ते विसरलोय, पण ते फार जेन्युअनली बोलत होते. त्याने सांगितलं त्याचा उपयोग, आणि आता ते दिसायला लागलं बघ, ते मोरिंगा बिरिंगा काय 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 ते आत्ता दिसते, पण त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की एक शेवग्याच्या शेंगेचं झाड जर का असेल तर ते कुटुंब कधीही वाऱ्यावर पडणार नाही, हे निळूभाऊ बोलले होते. म्हणून एक शेवग्याच्या शेंगा नावाचं नाटक असू दे. येस. पण असे जे मोठमोठे कलाकार जे तुझ्याकडे ज्यांनी काम केलं, आज तू त्या पुस्तकात असं एक वाक्य लिहिलंयस की आता काळ बदललाय आणि आता मला त्या कलाकारांशी डील करणं हे कठीण होत चाललंय. डील हा शब्द महत्वाचा आहे, कारण आधी तू त्यांच्याशी स्वतः बोलायचास, मग ती पैशांची बोलणी असतील, तो रोल नेमका काय आहे, त्याची लांबी काय, हे सगळं तू स्वतः सांगायचास. आता जो काळ बदललाय तो तुझ्यासाठी किती कठीण बनत चाललाय? काळ बदललाय म्हणजे फुगा आलाय, विच इज व्हेरी डेंजरस फॉर दॅम. की मला काय वाटतं की काय बघतायत माहिती नाही, म्हणजे एक काळ होता की मकरंदला फोन केला ना की मकरंद, हा गजानना चल करूया, असं. नॉट ओन्ली मकरंद, कोणीही ऍक्टर जे होते ना त्यांना तो सिनेमा करायचा असायचा आणि त्या सिनेमा करण्याच्या आनंदात होते सगळेच, ते असं मी बघितलं. मग कोण नाही याच्यावर काम नाही केलं, म्हणजे आता म्हणजे 90% लोकांबरोबर मी काम केलेलं, तर इतकी चांगली सगळी माणसं. आता नवीन मला अलीकडच्या 2 सिनेमामध्ये विचित्र अनुभव आला थोडा, की व्हॅनिटी पाहिजे म्हणजे पाहिजेच. तेव्हा व्हॅनिटीची गरज असेल तर व्हॅनिटी येत होती. जिथे सगळं काही आहे व्यवस्थित तर तिथे व्हॅनिटीची गरज काय, तर व्हॅनिटी हे स्टेटस सिम्बॉल झाला, तिथपर्यंत पण ठीक होतं. आत्ता स्वतंत्र व्हॅनिटी पाहिजे, म्हणजे अख्ख्या व्हॅनिटीत दुसऱ्याला एंट्री नाही. तर हे मराठी सिनेमाला झेपणारं पेलणारं आहे का, हा आता विचार केला गेला पाहिजे. नाही, खूप चांगलं चाललंय, सगळं चाललंय, असा एक फुगा जो तयार झाला त्याचा एक असा परिणाम झाला की मग स्टाफ 5-5 लोकांचा स्टाफ असणार आहे, ज्याची खरंच गरज होती. मराठीत पण आलं. हा, मी स्वतः आत्ता मागच्या 2 सिनेमामध्ये हे सफर केलं किंवा माझ्या निर्मात्याने याच्यातनं गेलेले आहेत. त्याच्यामुळे ना एक जो सिनेमासाठी लागणारा पैसा ना अवांतर गोष्टींवर खूप लागू लागलाय. म्हणजे आता खरंच 5 लोकांच्या स्टाफची गरज आहे का मराठीतल्या त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला? एखाद दुसरा माणूस सोबत तेव्हाही असायचा, मी समजू शकतो. बरं, ते 5 लोक सुद्धा स्वस्त नाही आहेत. बरोबर. ते 50,000च्या घरामध्ये आहेत दिवसाला, असं. म्हणजे जर का बरं ठीक आहे, मी 10 आणि 12 आणि 15 दिवसाच्या आत सिनेमा माझा पूर्ण होतो. 40 दिवसांचं जेव्हा तुम्ही मोजता तेव्हा ते केवढं बर्डन होणार आहे. म्हणजे हे करू नका असं माझं नाही आहे म्हणणं. माझं म्हणणं हे आहे की जिथे जे आवश्यक आहे ते करायला पाहिजे, त्या पद्धतीने त्याचं वर्किंग व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जी लोक हे मागतायत ना असं, ते जर का 50,000ची तिकीट आणत असतील किंवा त्यांच्या नावावर एवढं तिकीट येत असतील आणि मागतात, तर ठीक होते ना. ती परिस्थिती आहे का याचं पण एक अनालिसिस व्हायला पाहिजे. मी सरसकट सगळ्यांबद्दल बोलत नाहीये. काही लोक जे हे मागणारे ते खरोखर तसा रिझल्टही देत आहेत, त्यांच्या जीवावर खरं नावावर त्या सिनेमाला OTT प्लॅटफॉर्म मिळतो किंवा काहीतरी मिळतं, आय कॅन अंडरस्टँड तिथपर्यंत. पण ते तिला दिलं किंवा त्याला दिलं म्हणून मला हवंय, आणि हे जे आहे ना, ही नकारात्मक भावना येणार आहे त्या सिनेमाच्या युनिटमध्ये, जे एकत्र बसून आपण खात होतो, डबे खात होतो, आणि ज्या पद्धतीने आपण तो सिनेमा कौटुंबिक हे सहल असल्यासारखा तो सिनेमा करतो आणि सगळ्यांचा जीव होता त्या सिनेमावर. आता अनेकदा असं होतं की मी घेतलेला अनुभव सांगतो की माझं काम संपलं, विषय संपला, मग सेक्रेटरीशी बोला, मग ते ॲग्रीमेंट करा, मग ते हे करा. ॲग्रीमेंट करायलाच पाहिजेत. मे बी कार्यबाहुल्यामुळे सेक्रेटरी पण असू शकतो, इथपर्यंत पण ठीक आहे. पण त्या सगळ्या गोष्टी ज्या काय फुगत चालल्यात ना, तो फुगा जेव्हा फुटेल तेव्हा तो आपल्याला त्रासाचा होणार आहे. आपल्याला म्हणजे त्यांच्यासाठी जास्त त्रासाचा असेल का इंडस्ट्री म्हणून तू म्हणतोय जसं एक? तिन्ही लोकांसाठी. कारण आता समजा मला एक XYZ हवा आहे, पण ह्या सगळ्या कारणांमुळे मी घेत नसेल,
तर दोन्हीकडनं नुकसान आहे. माझ्या स्क्रिप्टला तो चेहरा मिळत नाही आणि त्याला ते कॅरेक्टर मिळत नाही, हे ठीक आहे. तर आणि बऱ्याचदा मला काही गरज नाही असं नसतं. ती गरज म्हणून करतच नाही इथे कुणीच, कुणालाच गरज नाहीये. ती एक उत्तम कलाकृती व्हावी, एक छान काहीतरी निर्माण व्हावं आणि त्यातला आनंद आपण घ्यावा, तो होत असतानाचा आनंद घ्यावा म्हणून हे असावं असं मला वाटतं. हा काही शिअरली बिझनेस म्हणून आपण निदान मी हे फक्त मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये बोलतोय, मराठी सिनेमाच्या बाबतीत बोलतोय, मराठी नाटकाच्या बाबतीत बोलतोय. आपण फार छान पद्धतीने मी म्हणू शकतो की 30-35 वर्ष काम केलं इथे. त्यामुळे हे किती छान आहे आणि किती गंमतशीर आणि किती मजेचं आहे हे मी अनुभवलेलं आहे. त्या ग्राउंडवर मी बोलतो. दुसरं, त्याच्यासाठी नुकसानीचं होणार आहे का माझ्यासाठी का निर्मात्यासाठी हा मुद्दा नाही. ते नुकसानीचं होणार एवढं नक्की. आणि त्यात तुला डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं पण बऱ्याच वेळेला कठीण होत जातं हल्ली, कारण नरेशन द्यायचं असेल तरी मग सेक्रेटरीला द्यायचं. मी हिंदीत ऐकलंय, ते पण आता मराठीत होतंय असं नाही. मी त्याला नकार देतो. अच्छा, आय टू आय कॉन्टॅक्टनेच मी गोष्ट ऐकवीन. तसं असेल तरच होईल. अदरवाईज सिनॉप्सिस पाठवा आणि उद्याच्या साईट्स हे सगळं हे जे नवीन एक फुगवटा आलाय, म्हणजे एक एक्स्ट्रा माणसं सेटवर यायला लागली आहेत की तो माझं हे बघेल ते, तर त्यात मी नाहीये. मला त्यात धरू नका. मी जसं करत आलो होतो पारंपरिक पद्धतीने तसंच पुढे करत राहीन. तसं तुम्ही मला करू नाही दिलं तर मी इथून जाईन, मी दुसरीकडे करीन, पण मी माझा सिनेमा करत राहणार. तुला हिंदीत काय अनुभव आला? म्हणजे आता तू सदाबहार सारखा सिनेमा केलास, सिग्नेचर सारखा सिनेमा केलास, अनुपम खेर त्याच्यामध्ये होते, किंवा सदाबहारमध्ये जया बच्चन होत्या आणि रजत कपूर पण, राजेंद्र गुप्ता सारखे कलाकार होते. तिथलं वातावरण कसं वाटलं? मी आता जे उत्तर होते कदाचित कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं, लोकांना वाईटही वाटू शकतंय, पण मला मराठीपेक्षा जास्त चांगला अनुभव हिंदीत आला. म्हणजे मला असं आठवतंय की सिग्नेचर करताना ज्या ॲक्टरशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि पाय मोडला, तर ते येऊ शकत नव्हते. दुसरा माणूस आम्ही घेतला तर त्याला कोविड निघाला, तो येऊ शकत नव्हता. तेव्हा आम्ही म्हटलं आता, पण ती डेट हलू शकत नव्हती. मला 10 दिवसातच ते सगळं मिळालेलं होतं. मला 10 दिवसात ते पूर्ण करायचं होतं. केलेलं होतं, बसलेलं होतं आणि तो झालं पण सुंदर ते. पण तो दिवसचं काय करू? तर अनुपम खेर म्हटलं क्यों टेन्शन लेत आहे, सब भाई आहे, थांब जरा. त्यांनी रणवीर शौरीला फोन केला की कल आ जा, कल कुछ कर रहा है, नहीं कर रहा तो. रणवीर शौरी आले सकाळी. काय रोल आहे काय काही विचारलं नाही त्यांनी, आणि हां क्या करना है ते त्यांनी ते केलं. आणि संध्याकाळी त्यांचं संपलं जेव्हा काम, तेव्हा चलो बाय 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 बाय. त्या माणसाने काहीच विचारलं नाही, ना रोल ना पैसे ना काय. हा अनुभव मी घेतला की तिथे, आणि ते करून गेले पण. आणि गंमत म्हणजे जेव्हा इथे ते डिजिटल होर्डिंग्स लागले त्याच्यावर रणवीर शौरीच होता. आणि इतका छान तो रोल निघून आलाय सॉलिड. हा, असे मला ना खूप सांगण्यासारखे अनुभव हिंदीमध्ये आलेले आहेत. फरीदा जलाल मॅडमकडे मी गेलो, म्हटलं की मला एक स्वीट दादी पाहिजे त्याच्यासाठी, आणि मला दुसरं कोणी दिसत नाही तुमच्यासाठी, तर मैं आऊंगा ना बेटा, मैं आऊंगी बेटा. आणि त्या आल्या ना, त्या तिथे लखनौला आल्या. त्यांना ते 2 मजले, ती म्हणली मेरा काम सेकंड फ्लोर पे नहीं हो सकता अगर लिफ्ट नाही आहे तर. म्हटलं कसं करायचं, तर आम्ही खुर्चीला ते बांधलं वगैरे. ते म्हणले नाही मी ते आल्या चढून. पण मग त्यांनी सगळी त्यांची रूम तिथेच केली, त्या परत खाली नाही आल्या. पण त्यांनी एक 7-8 दिवस आमच्यावर शूटिंग केलं. इतका गोड अनुभव होता तो सगळा. मी जया बच्चन मॅडम बरोबर काम केलं, मी त्यांच्याबरोबर आत्ता सदाबहार केली. त्यात रजत कपूर इतका श्रेष्ठ माणूस आहे की ते व्हॅनिटीमध्ये काही नव्हतंच. एकदा वॉशरूमला जायचं तर मी म्हटलं ते आता काय करू, आम्ही त्या याच्यात शूट करत होतो गोरेगावचं, ते जे काय मार्केट आहे ना, ते लकडा मार्केट जे ते सगळं फर्निचरच्या मार्केटमध्ये, आणि तिथे शूट करत होतं. तिथे रोडवर व्हॅनिटी लागणंच शक्य नव्हतं. व्हॅनिटी नव्हती असं नाही, पण ते तिथे शक्यच नव्हतं ते सगळं. तर ते म्हणले कोई बात नाही, सामने पेट्रोल पंप आहे ना, आणि ते पेट्रोल पंपवर गेले. तर हा अनुभव मला मराठीत नाही आलेला. मी कंपेअर नाही करत आहे मराठी असं आणि हिंदी असं. तू जर विचारतोस की हिंदीत काय अनुभव आला, तर हिंदीत मला इतके कॉपरेटिव्ह अनुभव आले. आणि मी हिंदीत सुद्धा जे काय आता 3-4 पिक्चर्स केली ती अशाच टाइम झोनमध्ये केली आहेत. जया बच्चनजी असून सुद्धा रजत कपूर होते, गुप्ता सर होते, राजेंद्र गुप्ता, ह्या सगळ्यांना घेऊन मी पुन्हा ती फिल्म 11च दिवसात केलेली आहे. आणि मला त्याची लाज नाही आहे सांगायची की अरे असं का सांगतो. मला म्हणतात लोक की यार दादा बोलू ना, नाही तर तुम्हाला तुझी किंमत कमी होईल. तर माझी कशी किंमत कमी होईल, माझा सिनेमा बोलेल ना, मी कशाला बोलायला पाहिजे. असंच केलं मी. जिंदगी नमकीन केला आत्ता जो पूर्ण होईल तो, पण मी असंच एक 11 दिवसांमध्ये केला. मग हा सिग्नेचर 10 दिवसांमध्ये केला. आता पुढे पण मी तसं करतो. आता एक मोठा हे करत असताना प्रामाणिकपणे काम करतोय
असं लोकांच्या लक्षात येऊन त्यांनी मला एक मोठा सिनेमा दिलाय की तो आता माझं काम चालू आहे त्याच्यावरती, करत राहा. पिचवर राहिलं तर एकदा सिक्सर मिळेल ना मारायला मला. मला काय हवं याच्यासाठी कशाला भांडू, मला सिनेमा, मला काय हवंय तर माझ्या सिनेमासाठी हवं, त्या सिनेमाला द्या, ते होईल असं. तर हिंदीतला मला अनुभव फार चांगला आला. लोक भेटतात, प्रेमाने भेटतात, बोलतात, त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, त्याच्यावरती काम करतात. एक वेगळी इंडस्ट्री असेल की जिथे ते सगळं मागवलं जातं आणि ते काय असेल, मला तर तो अनुभव नाही आलेला. मला माहिती नाही की नाही म्हणजे समोरून बोलून गोष्ट ऐकणं, समोर बसणं, बोलणं, त्याच्यावर चर्चा करणं, हे सगळं आता ह्या 4 पिक्चरमध्ये मिळून मी किमान 20-25 तरी हिंदी लोकांबरोबर काम केलं असेल. तर मला तो एक जिन्सी सगळीकडे खूपच छान अनुभव आहे. आणि ह्याच्यामुळेच असं होतं ना की तू त्याच्याही पेक्षा मोठ्या कलाकारांकडे जाऊन त्यांना नरेशन देणं, रोल त्यांच्यासाठी लिहिणं हे करत असतोस तू. आता सिग्नेचरमुळे मला आठवलं की अनुमती, जो त्याचा मूळ सिनेमा, मराठी सिनेमा आहे, ज्याच्यामध्ये विक्रम गोखले होते. पण विक्रम गोखले यायच्या आधी त्याच्यात कोण कोण असणार होतं, कुणाकुणापर्यंत तू पोचला होतास? मी रजनीकांतपर्यंत ऐकलंय. हां, रजनीकांत सरांना ते ऐकवायचं होतं. इलाराजा म्हणाले होते की मी घेऊन जाईन तुम्हाला तिथपर्यंत, पण ते झालं नाही म्हणजे असं मीच कन्व्हिन्स होत नव्हतं की अनुमतीसारखी फिल्म मला मराठीत करायची होती ती, असं सगळं करायचं होतं, ते झालं होतं. मग असं बरेच लोक मध्ये येऊन गेले ते. मी प्रभावळकर सरांना पण ऐकवली होती, मी नानांना पण रिक्वेस्ट केली होती, असं सगळं होतं. पण हिंदीत करताना मी ती फिल्म आहे ना, ती अनुमतीचं अडॉप्शन केलंय, रिमेक नाही केलं मी, ती परत लिहिली आणि त्या अँगलने तशी व्यवस्थित लिहून तसं करून ती केली. आणि बघ ना, ती मराठीत तर तेच त्या सिनेमाला एक लोकांनी आपलंसं म्हटलंच, आजही लोक ते, पण हिंदीत सुद्धा ती OTT प्लॅटफॉर्मवरच्या त्या 2 आठवड्यातली टॉप 5 चाललेली, म्हणजे टोटल OTTवर जे चालले त्याच्यामध्ये टॉप 5 ला ती होती. आणि त्या 2024चं OTTचं बेस्ट रायटर, बेस्ट डिरेक्टर अशी 2 अवॉर्ड मला मिळाली, जी सुरतला आत्ता ते मला देत आहेत 5 तारखेला या सप्टेंबरच्या. मग तिथेही ते अप्रिशिएट झालं, त्याला दखल घेतली गेली. करेक्ट. आणि हा सिनेमा झी5 वरती आहे, सिग्नेचर हा जो सिनेमा आहे तो. आणि सदाबहार हा सिनेमा वेव्हवरती आहे. तर या मोठमोठ्या कलाकारांबरोबर तू काम करत असताना सिग्नेचर जो आहे तो तू डायरेक्ट अनुपम खेर यांच्याकडे घेऊन गेला होतास का? आधी मी ऋषी कपूर यांच्याकडे घेऊन गेलो होतो. आणि सांगायला हरकत नाही, त्यांना ते आवडलं खूप, मी नॅरेशन दिलं ते वगैरे. त्याला अजून खूप वर्ष झाली, म्हणजे 10-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 7-8 म्हणजे पिक्चर आल्यानंतर 3-4 वर्षांनी. कलकत्त्याची एक मुलगी होती, बंगाली प्रोड्युसर होती, तिला तो हिंदी बंगाली असं करायचं होतं. तर मी त्यांना ते ऐकवलं, ते खुश झाले, ते सगळं झाले, तारखा दिल्या, पैसे ठरले. मला आठवतं त्यांनी अख्खा नोव्हेंबर असा मला दिला होता, 30 दिवस नोव्हेंबर के तेरे को, असं ते म्हणाले होते. आणि पैशात पण ओके झालं होतं, सगळं झालं. आता तयारी वा असं सगळं झालं होतं मला. आणि कुठून मला चुकलं मला माहिती नाही, माझ्याकडे CD होती पिक्चरची, तर निघताना मी त्यांना ती CD दिली की आप इसको देखिए एक बार. आय डोंट नो काय केलं मी ते. त्यांनी पिक्चर बघितला रात्री आणि सकाळी त्या आमच्या प्रोड्युसरला फोन केला, म्हटलं की मैं ये नहीं कर सकता. तर मला काय कळे ना काय. तर ते म्हणाले की विक्रमजींनी तो सिनेमा अशा उंचीवर नेऊन ठेवलाय की त्याला छेडलं नाही पाहिजे, मी तो सिनेमा नाही केला पाहिजे, कारण त्यांनी फारच एक दर्जेदार एका उंचीवरती सिनेमा ठेवलेला आहे. तर मला एकदम असं झालं की अरे यार, आपली संधी गेली. पण मला एकीकडे हे वाटलं की आपल्याकडच्या एका मोठ्या नटाबद्दल एक ऋषी कपूर असं म्हणतात, तर खरोखर तो सिनेमा त्या उंचीवर त्या माणसाने नेऊन ठेवला की. तर मग भयंकर समाधानाची गोष्ट होती एकीकडे, आणि एकीकडे माझी हिंदीतला चान्स गेला. असं झालं, अरे म्हटलं ठीक आहे. त्यामुळे तेव्हा झाली नाही ती फिल्म. मग पण ते तो त्या उंचीवर नेऊन ठेवणार तुला आधीच माहिती होतं? तू पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलास तेव्हाच त्यांना तू म्हणालास की नॅशनल अवॉर्ड घेऊन आलोय मी. नाही, मी बेल वाजवली त्यांची आणि ते म्हणले काय रे. तर म्हटलं काय नाही, काहीतरी घेऊन आलोय. काय घेऊन आलायस? म्हटलं नॅशनल अवॉर्ड. ते इतके चिडले होते माझ्यावरती. माझ्याबरोबर माझा मुलगा होता. ते म्हणलं तुझ्या भावाला ना झाडाला बांधून पट्ट्याने मारलं पाहिजे, तो किती बोलतो हा, कसला नॅशनल अवॉर्ड आणलाय वगैरे. आणि एकतर वेळ न घेता आलायस असं तसं. म्हटलं घरी आलं तर बसू तर द्याल. म्हटलं बस. ते म्हटले फक्त 10 मिनिटं ना माझ्याकडे. तर म्हटलं ओके फाईन, चालेल सर. तर मी 10 मिनिटात जेवढं वाचता येईल तेवढं वाचतो. तर म्हटलं ठीक आहे वाच. तर 10 मिनिटं मी वाचलं. 10व्या मिनिटाला मी थांबलो, तर ते असे सोफ्यावर मान टाकून असे होते. म्हटलं थांबलास का, पुढे वाच असं. म्हटलं नाही, 10 मिनिटं तुमच्याकडे वाच म्हणतोय ना. म्हटलं बरं. आणि विक्रम काका म्हणजे क्या बात, आमचे फार चांगलं रिलेशन आहे. खूप पिक्चर आम्ही एकत्र केलेत. ते असं झाले. आणि मध्ये त्यांना विचारलं तुम्ही झोपलात का, तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, तर त्यांच्या डोळ्यातनं पाणी होतं.
मी तुझी ही फिल्म केली, पुढे वाच, असं सुरू झालं. आणि मग संपल्यावरती परत ते मला खूप बोलले, बडबडले, नेहमी बडबडतात तसं. पण ही 10 दिवसात करायची नाही हां, याला वेळ घ्यायचा आहे, हे करायचं, ते करायचं आहे. आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे, की याला नॅशनल अवॉर्ड घेऊन आलोय, तर मला हे तू चॅलेंज दिलेलं आहेस आणि आता मी दाखवतो की काय अभिनय असतो आणि मी तुला यू आर डिलिंग विथ विक्रम गोखले, असं वगैरे वगैरे खूप मला असं नेहमी ते झापायचे. तसं त्यांनी ते केलं. पण त्या माणसाने जे काम केलं ते खरोखर नॅशनल अवॉर्ड मिळालं त्याला. खरंच, खरंच. आणि ते झालं. ते त्या वर्षी इरफान खान आणि विक्रम गोखले यांना ते विभागून मिळालेलं होतं. आणि तुझे शब्द खरे ठरले, तुझा विश्वास खरा ठरला. तुला माहिती होतं आधीपासून की याला नॅशनल अवॉर्ड मिळणार म्हणून. नाही, त्याच्या आधी काय झालं होतं, की 4 वर्ष आधी त्याच्या मी एकदा त्यांना स्टुडिओमध्ये म्हणालो होतो, की आपल्याकडे इतके दिग्गज नट आहे, इतकं सॉलिड पोटेन्शियल आपल्याकडे, आपल्याकडे ॲक्टर्सना नॅशनल अवॉर्ड का नाही मिळत? तोपर्यंत नव्हतं मिळालेलं. म्हणजे माझ्या माहितीत नव्हतं मिळालं. तर ते म्हणले, की नुसतं चांगला ॲक्टर असून चालत नाही. त्याला तशा प्रकारचा स्क्रीन प्ले लागतो, तशा प्रकारचं ते कॅरेक्टर, तशा प्रकारचं जेन्युइन कॅरेक्टर उभं करावं लागतं. ॲक्टर काय करेल पुन्हा? आज ते विक्रमजींचं म्हणणं आहे. ॲक्टर त्याचं काम करेल जेन्युइनली, पण तो सगळा एक अख्खा पट उभा राहावा लागतो. म्हटलं ओके. आणि नंतर मग मी फुशारक्या मारत गेलो, की आता ते बघा मी आणलंय, असं करून आणलंय वगैरे. पण हे त्यांनी जे म्हटलं होतं ते मी डोक्यात ठेवलं होतं आणि तशा पद्धतीचं मांडणी व्हायला पाहिजे. म्हणून मग ते तशा पद्धतीने त्याचं रायटिंग झालं होतं, त्याच्यावर काम झालं होतं. आणि त्यांनी सांगितलं तसं मी केलं. तर त्यांचा गायडन्स होता त्या कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये वगैरे वगैरे, आणि ते झालं. असा तुझ्याबरोबर काम केलेल्या कलाकारांबद्दल असं आणखीन खूप बोलता येईल आपल्याला. थोडं व्यक्तिरेखांबद्दल बोलूया. अगदी पहिल्या सिनेमापासून म्हटलं तर स्त्री व्यक्तिरेखा ज्या आहेत तुझ्या सिनेमातल्या, त्या नेहमी सशक्त राहिलेल्या आहेत. काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या, लढणाऱ्या, त्या सोशिक नसतात बऱ्याच वेळेला, कणखर असतात. हे कुठून आलंय तुझ्या डोक्यात? म्हणजे तुझं लहानपण कुठे गेलंय? तसे संस्कार झाले होते म्हणून का काही? म्हणजे ते सगळं आईकडनं आहे. माझी आई जी आहे, माझी आई खूप स्ट्रॉंग बाई आहे. ओके. मला 3 बहिणी आहेत आणि आम्ही जिथे लहानपण काढलं आणि ज्या परिस्थितीत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या, त्यात आईने ज्या पद्धतीने ते सगळं केलं, मी आईला बघत आलो आणि तिचा भयंकर इम्पॅक्ट माझ्यावरती आहे. तर ह्या सगळ्या स्ट्रॉंग व्यक्तिरेखा ज्या आहेत ना, हे मला असं वाटतं तिच्याकडनं येत गेलं, येत गेलं. इव्हन बजेटसुद्धा ज्या पद्धतीने आईने संसार सांभाळला, 5 मुलं आणि ते दोघं, असे 7 लोकांचा संसार एका तुटपुंज्या येणाऱ्या मिळकतीमध्ये तिने ज्या पद्धतीने ते बसवलं करेक्ट आणि सगळ्यांना करेक्ट जागेवर पोचवलं, तर ते बजेट कसं बनवलं जातं, म्हणजे बजेट कसं बसतं आणि कसं बजेट नाही म्हणून काही बिघडू न देता एक संसार कसा नीट उभा करायचा आहे, तिला आलेल्या बजेटमध्ये, वा. हे मी लहानपणापासून तिच्याकडे बघत 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 शिकत गेलो. आणि तिने अनहॅपी नाही राहू दिलं कुणालाच. सगळे लोक घरात हॅपी होते, सॅटिस्फॅक्शन होतं घरामध्ये, हे सगळं होतं इन्स्पाइट ऑफ कमी पैसे. आनंद कशातून घ्यायचा हे घरात असं शिकत 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 गेल्यामुळे त्याचा सगळा उपयोग किंवा परिणाम माझ्या अख्ख्या करिअरवर झाला, मला मिळाला तो. आणि आपल्याला काय हवं आहे, तर आपल्याला आनंद हवा आहे, हे पक्क होतं लहानपणापासून. तसं आजही ते पक्क आहे, की हे सगळं करण्याच्या मागे काय आहे, हे सगळ्या जद्दोजहदच्या मागे काय आहे, एंड ऑफ द डे काय आहे, तर आपल्याला ते केल्याचा आनंद मिळायला हवा, ते करत असतानाचा आनंद मिळायला हवा, तो मिळतो तोवर हे चालू आहे. तर ते तिथून आलं आणि ती खरंच स्ट्रॉंग बाई होती, आहे म्हणजे ती. तर नाही खरंच, कारण तुझ्या अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जर बघितल्या आपण, गुलमोहर मधली सोनाली कुलकर्णी असेल किंवा त्या रात्री पाऊस होता मधली अमृता सुभाष असेल, आणि परत हे कास्टिंग करणं, या कलाकारांचं कास्टिंग जे आहे ते पण तुझं एक काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये विचार असतो. सायलेन्समध्ये नागराज मंजुळेला कास्ट करणं, अनुमतीमध्ये विक्रम गोखले, पिंपळ आणि पोस्टकार्डमध्ये दिलीप प्रभावळकर, वेगळ्या प्रकारचे रोल्स. आणि मगाशी जसं तू मकरंद अनासपुरेचा उल्लेख केलास की त्याने आत्तापर्यंत कदाचित वेगळ्या प्रकारच्या ज्या भूमिका आहेत त्या कदाचित तुझ्याकडे जास्त केल्या असतील. 8 वेगळे रोल त्यात विनोदी नाही आहेत अजिबात. विनोदी नाही आहे. तर हा विचार तुझा कसा असतो म्हणजे कास्टिंग? ते माझ्या एकट्याचं नाही आहे, त्याच्यात वृंदा आहे, माझा मुलगा आहे गोदा चिंतामणी. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कास्टिंगच्या वेळेला हे घरात खूप चर्चा झाल्या दरवेळेलाच. मी काय लिहिलंय, त्याचं वाचनं झाली, त्याच्यात कोण जाऊ शकतं, येऊ शकतं, ह्याच्यात खुल्या चर्चा झाल्या आमच्यामध्ये. आणि त्याच्यातनं त्या गोष्टी हळूहळू, आणि बाकी हे सगळे मित्रच होते ना, त्यामुळे ह्या मैत्रीचा थोडा फायदा घेतला मी, की ये रे मकरंद, ये रे सिद्धू, असं करत. आणि त्या सगळ्यांनी जेन्युइनली काम केलं आणि सगळ्यांनीच आम्ही खूप आनंदात मजा केली. मला असं आठवत नाही की कोणी नाराज होऊन गेलंय किंवा काय. छोट्या छोट्या रोलसाठी पण खूप महत्त्वाची मोठी मोठी माणसं येऊन गेली आणि त्यांनी ते केलेलं आहे.
पण आता तू जी बयो नावाचा सिनेमा जो केला होतास कोकणामध्ये, पावसात किंवा विठ्ठल विठ्ठल सारखा सिनेमा, टुरिंग टॉकीज सारखा सिनेमा, जो जत्रेमध्ये जी मेहनत, शारीरिक मेहनत जी तुला करावी लागली, त्याच्याबद्दल तुला आत्ता काय वाटतं? अशी मेहनत तुला आता जमू शकेल, करता येईल, तसे सिनेमे करणं हे तुला जमू नाही, नाही. शकेल? ह्याचा काही तू हो, विचार हो. त्या सिनेमाची जर रिक्वायरमेंट असेल, हं. तर मला ते केलं पाहिजे. झाडावर चढून हो, इकडून काही तिकडून काही. मला ते काही केलं पाहिजे कारण त्या सिनेमाची रिक्वायरमेंट आहे. requirement. म्हणजे आता मी माउंटेनिअरिंगचा जर सिनेमा करत असीन, हं. तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. ते कशी काय करतात, कसं करतात वगैरे, वगैरे. हं. तर आणि चांगली कथा जर तशी मला मिळेल, तर मी ती सोडणार नाही. मी शिकीन ते, मी ते करीन. कारण मला तिथपर्यंत जावं लागेल, ते करावं लागेल. बरोबर. आणि शॉर्टकट नाहीये. अचीव्हमेंटला एक शॉट अचीव करायचा है तो त्याला शॉर्टकट नहीं है. म्हणजे व्हीएफएक्स में देख लेंगे, डबिंग में देख लेंगे, पोस्ट में देख लेंगे. तर तसं नाही होत. मला असं वाटतं की नाही. म्हणजे मी आता सायबेरियात असताना -14 -14 अशी थंडी पडलेली होती आणि पाय टाकला की एवढा बर्फात जायचा. मग मी शोधून काढलं की कुठून चाललं तर बर्फात पाय जाणार नाही. काय करता येईल, कसं, मग त्याच्यावरती काम केलं. आमची गाडी बर्फात अडकलेली, ती कशी सोडवली, काय काय केलं. त्या कुत्र्यांच्या गाडीत बसून आम्ही गेलो. हे सगळं केलं आणि हायपोथर्मिया होईपर्यंत वाट लागली होती. म्हणजे इतकी भीषण थंडी कधीच पाहिली नव्हती. एका पॉईंट नंतर थंडी हरली, थंडी मरून गेली. पण आम्ही तो पिक्चर पूर्ण केला. हे केलेलंच आहे. पण हे सायबेरिया तू सांगतोयस किंवा स्वीडनचा मगाशी उल्लेख केलास. डिअर मॉली नावाचा सिनेमा तू स्वीडनमध्ये केलास. सायबेरियामध्ये मला वाटतं स्नो फ्लॉवर झाला. लंडनमध्ये 2 सिनेमे झाले. हो. हे परदेशाचं आकर्षण तुझ्यातल्या दिग्दर्शकाला किती वाटतं? म्हणजे तिथलं वातावरण, तिथली हवा किंवा कॅमेऱ्यातून दिसणारा तिकडचा सगळा निसर्ग. मला आहे ते आकर्षण, कारण एकदम वेगळं व्हिज्युअल मिळू शकतं. एक तर आपल्याकडे वॉर्म सेन्सरवरती शूटिंग होतं. बरोबर. तिकडे कोल्ड सेन्सरवर शूटिंग होतं. तर कोल्ड सेन्सरमधून जो सिनेमा दिसतो ना, त्याचा लुकच वेगळा आहे. म्हणून आपल्याला ते काय युरोपियन सिनेमे बघताना जे वाटतं ना असं, ते त्याचं कारण मला असं वाटतं की ते आहे तिथला जो काय निरभ्र आकाश आपण म्हणतो बऱ्याच वेळेला. आकाश, तिथली हवा, त्याचा रंग, रंग. तिथला लाईट, हा जो काय भाग आहे, हा आपल्याला वेगळा अनुभवता येतो, वेगळा दिसतो. त्यातून काहीतरी ती कथा जर तशी असेल तर ते तिकडे काढता येतं. म्हणजे तिथली कथा इथे प्लेस नाही होऊ शकत आणि इथली कथा तिथे प्लेस नाही होऊ शकत. हा त्या प्रिमाईसच्या गमतीचा आणि तिथल्या स्ट्रेंथचा भाग आहे. म्हणजे तशी हवा कदाचित आपल्याला किंवा तसं वातावरण भारतात उत्तरेकडे थंड हवेच्या ठिकाणी मिळू शकेल. काश्मीरमध्ये वापरला मी, कोल्ड सेन्सर करून शूट केलंय काश्मीर. बरोबर. किंवा लडाखला मी जे शूट केलं ते वेगळ्या पद्धतीने शूट झालंय. बरोबर. एक महत्वाचा प्रश्न विचारतो. बघ, म्हणजे आता त्या पुस्तकात तू लिहिलंयस म्हणून मी तुला विचारतो की पिंपळ हा सिनेमा आल्यानंतर, म्हणजे पिंपळ ह्या सिनेमाने तुला गोंधळात टाकला असं तू लिहिलंयस आणि त्याच्यानंतर माझ्याकडनं सकस काम झालं नाही. 2017च्या आसपास पिंपळ आला होता. असं तुला का वाटतंय आणि अजूनही तसं वाटतंय का? कारण पुस्तक हे 2 वर्षापूर्वी आलेलं. हा, नाही, मग मी त्याच्यावर काम केलं की सकस काही निघत नाही, आपण नुसतंच करत चाललोय. मग मी श्रीमती अमरेल नावाची एक चांगली फिल्म मी लंडनमध्ये केली, जी आली नाही. त्याच्यात थोडंसं काम झालं होतं माझं. पिंपळ नंतर तसं काम जर बघायला गेलं तर डिअर मॉलीमध्ये झालं थोडंफार, पण तसं नाही झालं. हे मी पुस्तकातच कबूल केलंय. पण त्याच्यानंतर आत्ता जे काय गेल्या 2 वर्षात मी केलं, जसं गोदाकाठ केला. गोदाकाठमध्ये चांगलं काम झालेलं आहे. तो आता येईल प्रेक्षकांसमोर. त्याला नॅशनल अवॉर्ड आहे गोदाकाठला, किशोरला. त्यासाठी त्याला 4 स्टेट अवॉर्ड्स आहेत. किशोरला पहिलं नॅशनल अवॉर्ड. माझ्याकडे 3 लोकांना नॅशनल अवॉर्ड आहेत. दिलीप प्रभावळकर शेवरीसाठी, किशोर कदम गोदाकाठसाठी आणि विक्रम गोखले अनुमतीसाठी. तर ऍक्टर्स आणि बाकी ऍक्टर्सना माझ्याकडे स्टेटला इकडे तिकडे माझ्याकडे ऍक्टर्सना खूप अवॉर्ड्स आहेत. सर्व प्रकारचे आहेत. मिलिंद शिंदेपासून सगळ्या माझ्याकडे काम केलेल्या लोकांना आहेच. अनेकदा असे की 3ही नॉमिनेशन माझ्या सिनेमातल्या ऍक्टर्सची होती. असं पण अनेकदा झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी आता विद्यापीठ नावाची एक फिल्म केली आहे. ती तशी झाली आहे की म्हणता येईल की सकस काम झालेलं आहे. त्याचं गोव्यामध्ये स्क्रीनिंग झालं, मला वाटतं आता झालं. गोवा फिल्म फेस्टिवल कंप्लीट झाली ती फिल्म. आत्ता जी मी करतोय सारे प्रवासी, ती खूप चांगली झालेली आहे. पोर्ट्रेट नावाची एक फिल्म मी केली, ती पण खूप चांगली झालेली आहे. पारो केला. तर आता पुन्हा मी परत एकदा ते, म्हणजे आपल्याला काम नुसतं करण्यात काही पॉईंट नाही. काम कशाला करायचं आहे? चांगलं काम करायचं. मग ते चांगलं काम करण्यासाठीचे जे एफर्ट्स आहे ते परत झाले. मध्ये ते कोविडच्या काळामध्ये जरा म्हणजे पुस्तकात मी ते लिहिलं प्रामाणिकपणे की आता तसं काम मी केलं नाहीये 2 वर्षात, पण आता मी केलंय. आणि इथून पुढे मी ते पक्क ठरवलेलं आहे की मला हे सगळे एफर्ट्स, हे पैसे लोकांचे लागलेले, हे सगळं कशासाठी आहे? तर ते चांगलं व्हावं म्हणून आहे. तर त्याच्याच मागे लागेन. ते चांगलंच होईल
किंवा होणार नाही हा नंतरचा भाग आहे. माझे प्रयत्न आणि एफर्ट्स तरी ते चांगलं होण्याकडे असले पाहिजेत. पण आता परत तो बॉक्स ऑफिसचा मुद्दा येतो की हे जे सगळी तू नावं सांगितलीस, विद्यापीठ असेल किंवा गोदाकाठ अजून रिलीज झालेलं नाहीये, तर काही सिनेमे असे होते की निर्मात्यांच्या चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे ते व्यवस्थित रिलीज झाले नाहीत, लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि ते त्या वेळेला तुला कळत होतं दिग्दर्शक म्हणून, पण तू त्यात फारसं काही करू शकत नव्हतास. पण आता तसं काही बदलता येऊ शकतं का? तू निर्मात्यांना काही सांगू शकतोस किंवा हे सिनेमे जे आता पुढचे पोर्ट्रेट सारखा सिनेमा तू म्हणतोयस, तर ते चांगल्या प्रकारे नाही, प्रेक्षकापर्यंत आता पोहोचावेत? परिस्थिती अजून कठीण झाली आहे. अच्छा. तेव्हा निदान सॅटेलाईटवरती फिल्म जात होता आणि निर्मात्याला एक सिक्युरिटी होती. लोक थिएटरमध्ये होते सुद्धा. आता थिएटरचं गणित पूर्ण बदललेलं आहे. आता पोर्ट्रेटसारखी फिल्म बघायला लोक थिएटरला येणार नाही. आता ते डिव्हिजन झालं ना, की OTTचा सिनेमा आहे. म्हणजे चांगला सिनेमा म्हणजे थिएटरचा नाहीच. आता तो तिथलं असं काहीतरी उगाच एक झालेलं आहे. किंवा मग कुठली तरी एक खूप मोठी संस्था मागे उभी असेल, की जसं आता थांबायचं नाही किंवा हे चांगले सिनेमे चालले सुद्धा. जारणसारखा सिनेमा हां, आपण जारणसारखा. तर त्याला पुश करायला आता एक यंत्रणा मागे उभी हवी. ते आता एकट्या-दुकट्याचं काम राहिलं नाहीये एक. दुसरी गोष्ट OTTवर लोक बघतायत चांगला सिनेमा. त्यामुळे आपोआपच एक मनात डिव्हिजन होतं, लोकांमध्येही होतं, की हा OTTवर चांगला जाईल. मग इथे कशाला पैसे खर्च करायचे असं लोक म्हणू लागलेत. त्यामुळे पिक्चर रिलीज होणं हे जास्तीत जास्त कठीण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे केला सिनेमा आणि लावला थिएटरला असं नाही होणार आता. टेक्निकल रिलीज करतात लोक, सबसिडी देतील ती गोष्ट वेगळी, ते जाऊ दे, त्याला मी रिलीज नाही म्हणणार. प्रॉपर लोकांपर्यंत जाहिरात करून तो पोहोचवणे ह्याच्यासाठी आता एक वेगळी खूप मोठी यंत्रणा आणि खर्चिक यंत्रणा आहे. त्याच्यात जर सिनेमा बसत असेल तर ते होईल. पण आता काही दावा नाही करता येणार किंवा खूप असं मी हे करून दाखवीन आणि मी हे बदलीन असं काही नाहीये. तर मला असं वाटतं तिथे आपली शक्ती कमी पडते. दिग्दर्शक म्हणून तुझी शक्ती कमी पडते असं म्हणायला लागेल. कारण सिनेमा बनवणं हेच माझं काम आहे. बरोबर. त्या यंत्रणेत जाऊन तेही मी करावं आता, तर माझे प्रयत्न आहेत त्याला सपोर्ट करणं आणि ते करणं. पण आय एम नॉट गुड बिझनेसमन. त्यामुळे मी सिनेमाचा बिझनेस नाही करू शकणार. अजूनही तुला असं इतक्या वर्षानंतर वाटतंय? हो, तो वेगळाच, तो भागच वेगळा आहे, तो टोटली वेगळा भाग आहे. बरं, या सगळ्या काळामध्ये असे पण सिनेमे होते जे येऊच शकले नाही, जे पूर्ण आहेत. त्यातले काही कदाचित हे तुझ्या निर्मितीखाली बनलेले असतील. त्या सिनेमांचं काय? त्यांना कधी प्रकाश दिसणार? सिक्सर, ज्यात खूप चांगली कास्टिंग होती. चान्स, हे सिनेमे आले नाहीत. पॉपकॉर्न नावाची फिल्म होती. हा, एक होती ती मनवा नाईक, मुक्ता बर्वे. सिक्सर पॉपकॉर्न. अच्छा, सिक्सर नाव. सिक्सरचं नंतर नाव पॉपकॉर्न केलं. मला वाटतं पहिल्यांदाच मुक्ता बर्वे बोल्ड भूमिकेत होती. हो, सई होती, मनवा होती, तांबे आपली स्मिता तांबे होती, सिद्धार्थ होता आणि आदिती भागवत होती, विनय आपटे होते. असंच ती छान फिल्म आहे, चांगली आणि पूर्ण झालेली फिल्म आहे. सगळं काय पुढे झालं आय डोंट नो. कारण मी का विचारलं, कारण आता आमिर खानने सितारे जमी पर युट्यूबवरती टाकला. म्हणजे पैसे देऊन तुम्हाला तो बघायला लागेल. भाडीपाने, कासव आणि दिठीसारखे सिनेमे युट्यूबवर आणलेत. तसं काही तुला करावं असं वाटतंय किंवा तसं काही होऊ शकेल? मार्ग शोधायलाच लागतील. कारण सिनेमा बनवलाय तर तो लोकांपर्यंत जायला हवा, तो बघायला हवा. तर ज्या मार्गाने तो जाईल त्या मार्गाने. पण जसं आता जया बच्चनजींचा जो सिनेमा होता सदाबहार, तो थिएटरसाठी केलेला सिनेमा होता, पण नंतर तो OTTवर गेला. तर हे जे आहे ना, हे माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे. मी कसं सांगू? ज्याची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे पैसे लागले, त्यांनी त्याची काळजी घ्यायची, त्यांचे पैसे त्यांना परत मिळायला हवे. ते ज्या मार्गाने मिळतात ते तिथे पिक्चर लावतात आणि माझा पिक्चर लोक बघतायत. ती गणितं वेगळी आहेत आणि मी जर सगळ्यातच घुसत गेलो तर मी माझं काम कधी करणार? बरोबर. पण मला खात्री येते सिनेमे येणार, ते येतात. म्हणजे आता उदाहरणार्थ नाती होती नावाचा सिनेमा होता, तो त्यात अलका कुबल होत्या, तो झाला केव्हा तरी. पण नंतर तो झीने घेतला, झीवरती आला आणि तो खूप दिसला. त्याच्यानंतर पुन्हा तो शांत झाला. आता तो परत मी बघितला परवा, अल्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती बघितला मला वाटतं. पण तो त्याची क्वालिटी, त्याची प्रिंट क्वालिटी, त्याचं कलर करेक्शन हे नव्याने करून त्यांनी तो टाकला. तो बघायला इतकी मजा येते आणि 2च दिवसात त्याला 90 लाख व्ह्यूज होते. परत तो वर आला. तर हे होत राहणार. जे चांगलं आहे ते आता परत येणार. ज्याला चांगले सिनेमे ज्यांना बघायचे ना, ते लोक सिनेमे शोधून काढतात आणि बघतात आणि पुन्हा लोक परत ते पॉपअप पण होत राहतात ना, की हा चांगला आहे, हा चांगला आहे, हा चांगला आहे. तसे ते चाललेले आहे. या सगळ्यात पुढे जाऊन तुझी एक महत्वाकांक्षा आहे, एक स्वप्न आहे तुझं, 24 तासात फिल्म रिलीज करायची. म्हणजे आज सकाळी शूटिंग सुरू करायचं आणि उद्या सकाळी रिलीज करायची.
आणि त्यासाठी तू प्रयत्न सुद्धा केलेस. रिहर्सल्स केल्या होत्या, सगळं झालं होतं, तयारी केली होती मी. मी एक सिनेमा करत होतो, त्यातमध्ये रीमाताई आणि विक्रम गोखले दोघं जण होते. आणि त्या सिनेमाचं असं प्लॅनिंग झालेलं होतं की सकाळी 7ला आम्ही शूटिंग सुरू करणार. त्याच्यासाठी काय प्रकारची हार्ड ड्राईव्ह लागेल, कसं लागेल, काय वायरिंग, हे सगळी तयारी माझी झालेली होती. शूटिंग बरं एका खोलीतलं शूटिंग नव्हतं, ते खोलीतून बाहेर येऊन मागे पुढे जाऊन ते नदीत बसतात, नदी क्रॉस करून पलीकडे जातात, तिकडे काही सीन्स होतात, असं करून ते अख्खं ते लिहून झालेलं होतं. आमराई नावाचा सिनेमा तो होता. आणि मग असं सगळं करायचं आणि ते चालू असताना इकडे बॅकग्राऊंड म्युझिकची वगैरे वगैरे खाली तयारी होईल. जसं ते फुटेज येईल दुपारनंतर, तसं तसं बरं तो काही हे नव्हता, वन शॉट नव्हता, त्याला कट्स होते. त्यामुळे जसं जसं फुटेज येत जाईल तसं तसं इथे एडिट होत जाईल. आणि पण ते मोठे मोठे शॉट्स असणार होते, म्हणजे असं ते. आणि त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक पण तिथे सुरू होईल, त्याचं कलर करेक्शन होईल, त्याचं मिक्सिंग चालू होईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याचा ट्रायल शो करायचा, असं ते वेळ घेतलं होतं आम्ही सगळ्यांनी. त्याची वाचनं झाली होती आणि सगळं ते अशी तयारी झाली होती. ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला त्यावेळेला आम्ही पत्र पण पाठवलं होतं. पण ठीक आहे, ते नाही झालं, कारण रीमाताई त्यावेळेला गेल्या आणि मग ते राहिलंच. मग विक्रम गोखले पण गेले. ठीक आहे, आता ते नाही झालं तर नाही झालं. आता ते तसं करायचंच आहे असं काही नाही. आता ते तेव्हा होतं की हे करायचंच आहे, आता ते पुढे गेलं. या सगळ्या सिनेमांबरोबरच तुला मधल्या काळात मैत्र जीवांचे नावाचा एक अल्बम करायला मिळाला. म्हणजे सैलसाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं, पण हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, उषा मंगेशकर त्यांची गाणी, आणि तू ते शूट करतोयस, व्हिडिओ अल्बम जो आहे तो अनुभव खरंच ऐकायला आवडेल की त्याच्यातनं तुला काय काय मिळत गेलं त्यावेळेला. नाही, एकतर खूप मोठ्या लोकांचा सहवास मिळाला, शिकायला खूप मिळालं मला. ही लोक किती ग्राउंडेड आहेत हे दिसलं. म्हणजे लता दीदींबरोबर मी 12 दिवस होतो, पूर्ण वेळ त्या 12 दिवस शूट चाललं होतं त्याचं. तर मोठी माणसं का मोठी आहेत हे कळतं. ते आपल्यासारखंच असतं आणि तेच नावच मैत्रजीवांचे होतं, तर ते मैत्रच होतं सगळं. इतकं छान वातावरणात की कुठेही असं वाटलं नाही की मी लता मंगेशकरांना शूट करतो, त्यांचं शूटिंग करतो, हे मला कुठेही फिलिंग येणार नाही याची काळजी घेतलेली होती त्यांनी. हे झालं. त्याचा तर एक किस्सा आहे की माझा एक मित्र तेव्हा इम्तियाज बारगड उत्तम बिर्याणी बनवायचा, आणि ते आम्ही त्याचा वाढदिवस होता, मी ती खाल्ली, बनवली वगैरे वगैरे वगैरे. ते पॅकअप नंतर होतं. तुम्हाला त्याने विचारलं का मी खात नाही का, मला का नाही थांबवलं, त्या गेल्यानंतर तुम्ही बिर्याणी खाल्ली. मला का नाही थांबवलं असं वगैरे. म्हटलं अरे बापरे, म्हणजे मला काय उत्तर देता आलं नाही. पुढच्या शूटिंगला परत करायचं आहे सगळं. म्हटलं ओके. नंतर त्यांना बरं नव्हतं, मग गॅप गेला एक बऱ्यापैकी 15-20 दिवस गेले. मग परत शूटिंग होतं, तर तेव्हा ते म्हणाल्या की झालं शूटिंग बिटिंग संपलं. ते म्हटले काय त्या कार्यक्रमाचं काय झालं. तर म्हटलं हो हो. तारांबळ उडाली आमची सगळ्यांची. आणि आम्ही तर सगळं तसं परत पटापट सगळं जमवलं, सगळं झालं. आता ते हे आहे ना अभिरुची मॉल, तिथे पूर्वी भिडेंची आमराई होती. त्या आमराईमध्ये ते सगळं, आणि ते सगळं चालू होतं करताना वगैरे. तर त्या अशा चेअर्स होत्या छान लांब, त्या बसलेल्या होत्या. असं मस्त शेकोटी पेटलेली होती वगैरे वगैरे. उषा मॅडम पण होत्या, झोपल्या होत्या. आणि लता मंगेशकर गायल्या, लग जा गले गाणं त्या गात होत्या आणि मी एकटा ऐकत होतो. वा, ह्याच्यापेक्षा काय तो सिनेमा देतो, म्हणजे काय देतो. मी असं कान लावून एकट्याने ऐकलं आणि त्या गात होत्या. असंच इलयाराजा एकदा सकाळी 7 वाजता, 7 म्हणजे 7ला पेटीवर हात असायचे त्यांचे. मी गेलो होतो, बसलो होतो. ते म्हणले मी संस्कृत भजन सुनाता हूं, सुनो, असं. आणि 10 वाजेपर्यंत ते तल्लीन होऊन ते गात होते, संस्कृत भजनं गात होते. मी एकटा होतो ते ऐकणारा. हे काय 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 मिळालंय त्यात. हृदयनाथजींनी जेव्हा सैलचं म्युझिक केलं तेव्हा फार बजेट नव्हतं, तो खूप छोटूसा सिनेमा होता. ते म्हणले ते सगळं मला नका सांगू वगैरे. 3 वाजता ते स्टुडिओत आले. अनिल मोहिलेसोबत होते. एक व्हायोलिनिस्ट होता आणि गिटारिस्ट होता. आणि ते बसले आणि त्यांनी अनिलजींनीच तो स्क्रोल लिहिला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळं आलं. हां, चालू करा. आणि पिक्चर चालू जसा झाला तसे हे वाजवायला लागले. व्हायोलिनिस्ट आणि गिटारिस्ट ते वाजवत होते. स्वतः हृदयनाथजी हार्पवर होते, ते हार्प वाजवत होते. ओके. असं सगळं झालं. 3 तासामध्ये त्या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक पूर्ण झालेलं होतं. ते दिलं आणि निघून गेले. त्यांनी एक पैसा विचारला नाही, काही नाही केलं आणि निघून गेले. हा फर्स्ट हँड अनुभव मी सांगतो. हे मी अनुभवलंय की मागे पुढे काही बघितलं नाही त्यांनी. त्यात लता दीदींनी एक गाणं गायलंय. त्या गाण्याचं
ते म्हणले ते गाणं हवं आहे, आपण करूया. आणि मग गिरीश सरांची कविता होती, ती कविता त्यांनी कंपोज केली, लता दीदी गायल्या. आणि जेव्हा मी ते एडिटला नेऊन टाकलं ना गाणं, जेव्हा तिथे मला एक फ्रेम हलवावी नाही लागली. ते करेक्ट टायमिंगला जाऊन तिथून गाणं सुरू झालं आणि इथे संपलं. सैलमध्ये ते गाणं आहे, मंदिरे सुनी सुनी. ते हा चमत्कार आहे किंवा इतकी पकड त्या माध्यमावरची, आणि ते झालेलं होतं. जेव्हा मी आता बघतो ना, म्हणजे नवेंदू घोषनी लिहिलेले सिनेमे, विमलदांचे सिनेमे, हे बघितल्यावर कळतं की आपण कुठे आहोत, आपल्याला किती शिकायचं आणि किती, म्हणजे या पॉडकास्टमध्ये येऊन हे सगळं बोलण्याची आपली योग्यता आहे की नाही. इतक्या लेवलचं काम ते बघितलं आणि ते काय लोकांनी काम करून ठेवलं, आणि केवढा मोठा आहे भारतीय सिनेमा, आणि काय लेवलचे सिनेमा आपल्याकडे झालेले आहेत. आणि त्या लोकांबरोबर काम करता आलं, त्यांच्यावर उठता बसता आलं, जेवण करता आलं, अजून काय आनंद. म्हणून तर तू पॉडकास्टमध्ये आहेस ना इथे. हे सगळे अनुभव सांगायचे तुला. पण एकीकडे तू हे सगळ्या कलाकारांना मोठमोठ्या बघत होतास, इलयाराजांचं नाव घेतलंस तू, मंगेशकर कुटुंब आहे, पण अनेक असे कलाकार आहेत, त्यांचेही तुला बरे वाईट अनुभव आले असतील. वाद होतात. असं असतं की ते मी खूप भारी आहे असं जेव्हा दिसायला लागतं ते त्रास व्हायला लागतो. म्हणजे एका नटाबरोबरचा एक किस्सा सांगतो, एक्सपेरिमेंट असतं. एक खूप चांगला नट आपल्याकडचा, पोटॅन्शियलचा खूप चांगला नटच करतो रे सगळं, असं जेव्हा झालं ना, तर ते म्हटलं असं नाही, आपण एक एक्सपेरिमेंट करूया. मी त्यांना उत्तम लिहून एक कागद, तुला हवं ते वाच, ते सादर कर, आपण करूया असं चॅलेंज ठरलं. तयारी झाली, मेकअप झाला, सगळं झालं, तो आला, ओके रेडी. आणि त्याने मनापासून परफॉर्मन्स केला. ते मी शूट केलं. मग मी त्याला म्हटलं की ये मॉनिटरवर बघ काय झालंय ते. आला आणि तो चिडला भयंकर की हे काय आहे. तर मी 16 mm लावली होती, तर त्या 16 mm मध्ये तो एवढंसा दिसत होता. त्याने जे काय केलं त्याला काय व्हॅल्यूच उरली, फक्त ती एक अशी आकृती दिसत होती आणि बॅकलाईट होता, त्यामुळे तो सिल आउटच दिसत होता. म्हटलं असं कसं चालेल. म्हटलं हेच आहे, हे मी अगदी याने सांगतो आत्ता प्रामाणिकपणे, की कसं असतं की जेव्हा ते चांगलं येतं समोर, तेव्हा त्याच्या मागे कोणीतरी त्याला एक लाईटमनने असं काहीतरी थर्मोकॉल धरलेलं असतं, कोणीतरी लोभान देत असतं, कुणीतरी ते लिहिलेलं असतं, कुणीतरी त्याचे अँगल्स ठरवलेले असतात, लेन्स ठरवलेले असतात, कुणीतरी त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं असतं, कुणीतरी त्याला करेक्ट एडिट केलेलं असतं, कुणीतरी असं करत 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 कुणीतरी मिक्सिंग केलेलं असतं. 70 लोक काम करतात त्या एका नटावरती किंवा त्या एका एलिमेंटवरती, तेव्हा जाऊन ते तसं बाहेर येतं. त्यामुळे त्या कुठल्याही सिनेमाच्या संदर्भात कुठल्याही लेखकाने, दिग्दर्शकाने, कुठल्याही नटाने, कुठल्याही म्युझिशियनने असं म्हणू नये की हे मी केलंय. ते एका माणसाचं कामच नाहीये. जेव्हा हे सगळे लोक एकत्र येतात, त्या 70 लोकांचा प्रतिनिधी म्हणून तो माणूस पडद्यावर दिसत असतो आणि त्याला टाळ्या पडतात जेव्हा, त्या एकट्याच्या टाळ्या नसतात. लोकांना तो दिसत असतो म्हणून त्याला तो मान मिळतो, परंतु त्याच्या मागे 60-70 लोक रात्रंदिवस काम करत असतात, तेव्हा ते निघून येतं. तर याचं भान काम करणाऱ्या प्रत्येकाला असलं पाहिजे. बरोबर. अभिनेत्यांचं नाही म्हणत आहे फक्त, प्रत्येकाचंच काम असतं. जेव्हा आपण असं म्हणतो की चांगलं काम म्हणजे काय असतं, तर करेक्ट काम असतं. त्या योग्य गोष्टीला ते योग्य लोकेशन, ते योग्य कास्टिंग, ते योग्य कपडे, त्याला जे काय योग्य रिक्वायरमेंट आहे त्या पुरवणं, त्याला न्हाऊ माकू घालायला लागतं त्या बाळाला, तेव्हा ते तसं गोंडच दिसायला लागतं. तर ते सगळं नीट जुळवून आणणे, त्याचं नीट संयोजन करणे म्हणजे चांगलं काहीतरी, असं मला वाटतं. म्हणजे हे तुझ्या सिनेमाबद्दल पण बोलायचं झालं तर बऱ्याचदा चांगलं वाईट, बरा होता सिनेमा किंवा असं जे म्हटलं जातं, तर त्याला हे उत्तर आहे खरं तर. मला हे पण आहे. आणि दुसरी गोष्ट ना, जो माणूस काम करायला येतो ना, कुणी असो, तो प्रत्येकजण चांगला सिनेमा करायलाच आलेला असतो. चला मी वाईट सिनेमा करतो, चला मी असं करून कुणी येत नाही, करायचे खूप एफर्ट्स आहेत. ते चांगलं होणं न होणं त्याच्या ॲबिलिटीवर, कॅपॅसिटी, कुवत ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर तशा कुवतीची माणसं, तशा वकुबाची माणसं जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते तसं होतं. आणि तशी माणसं जुळवणं, तसे कलावंत जुळवणं, तसे तंत्रज्ञ जुळवणं आणि ते तयार करणं म्हणजे काहीतरी चांगलं करणं, असं मला वाटतं. वा, असं बरंच आपल्याला आणखीन बोलता येईल. नेहमीच मी म्हणजे ह्या पॉडकास्टमध्ये नेहमीच मी म्हणतो की जी माणसं येतात ती एवढी भरभरून बोलत असतात आणि तुझ्याकडे तर सांगण्यासारखं इतकं आहे. मला असं वाटतं की ह्या पॉडकास्ट बरोबरीने तुम्ही स्टोरी टेलर ह्याचं पुस्तक जे आहे गजेंद्रचं, ते नक्की वाचा तुम्ही. या पुस्तकाची खास बात मला जी वाटली ती म्हणजे गजेंद्रने स्वतःचे अनुभव त्यामध्ये लिहिलेले आहेतच, पण त्याच्याबरोबर काम केलेली जी लोकं आहेत त्यांनी
जे खरं त्यांना वाटतंय गजेंद्रबद्दल ते त्यामध्ये लिहिलंय. त्याच्यामध्ये टीका आहे, त्याच्यामध्ये शिव्या आहेत आणि हे गजेंद्रच्या नावाचं पुस्तक असूनही त्यांनी त्या तशाच तिथे ठेवलेल्या आहेत. त्या लोकांनी माझ्यासाठी ते लिहिलंय, तर हो. ते एडिट करणं आणि कमी करणं याचा काय अधिकार मला नव्हता. त्यांच्या त्या भावना होत्या, त्यांनी व्यक्त केल्या, तर तशाच्या तशा त्या बरोबर. पुस्तकात आहेत आणि त्या पुस्तकाने मला खूप मदत केलेली आहे. त्या टायटलवर जो सुई धागा आहे तो त्याचं कारण असं, स्टोरी टेलर म्हणजे स्टोरी सांगणारा नव्हे, स्टोऱ्या शिवणारा, शिंपी टेलर अशा अर्थाने मी ते लिहिलेलं आहे. अशा अनेक स्टोरीज शिवल्यात त्याने. गोष्टी वेल्हाळ तो आहेच, पण तितकाच मनस्वी सुद्धा आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये त्यातला काही भाग आलेला आहे. पण मला असं वाटतं की गजेंद्रने त्याच्या मित्रांचं म्हणणं थोडं मनावर घ्यावं आणि पेशन्स थोडा आणखीन वाढवावा. थोडा वेळ घ्यावा अजून. बॉक्स ऑफिसचं यश तुला किती महत्त्वाचं वाटतं हे तू सांगितलंस, पण तरी आजच्या जमान्यात ते आहे महत्त्वाचं. ते कायमच होतं. ते कायमच आहे. तर आता संख्या नको. आता संख्या कमी झाली तरी चालेल, वर्षातनं एक सिनेमा आला तरी चालेल. आणि जसं तू म्हणालायस की आता तू येणारे सिनेमे तसे करतोयस, एक मोठ्या बजेटचा सिनेमा सुद्धा आणि हिंदीमध्ये सुद्धा तू काम करतोयस, मराठीतला तुझा येणारा सिनेमा आहे, तर त्याबद्दल तुला मनापासून शुभेच्छा आहेत. तुझं येणारं नाटक, पुन्हा एकदा येणारं नाटक शेवग्याच्या शेंगा, आणि जसं निळूभाऊंनी सांगितलं होतं की त्या शेवग्याच्या शेंगा तुझ्या दारात सदैव असू देत, ज्यामुळे एक भरभराट तुझी सतत होत राहील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तुला काय वाटलं या पॉडकास्टबद्दल ते सुद्धा तुला आता सांगावंसं वाटलं तरी तू सांगू शकतोस. आणि सबस्क्राईब करण्याचं आवाहन जर तू केलंस तर जसे तुझे सिनेमांचे चाहते आहेत तसे माझ्या पॉडकास्टचे चाहते सुद्धा वाढतील. एक तर जेव्हा मी वृंदाला सांगितलं की अमोलच्या पॉडकास्टमध्ये मला बोलवलंय, तर तिला इतका आनंद झाला. ती म्हणली इतकं महत्त्वाचं प्लॅटफॉर्म ते आहे आणि अमोल इतकं चांगलं काम करतोय, त्याच्या पॉडकास्टला बघणारे जे आहेत, तो एक सुज्ञ लोक बघतायत, तर तिथे तुला काय म्हणायचं तू म्हणू शकशील. आणि तो फार महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे अमोल परचुरेचं जे आहे पॉडकास्ट आहे. तर मला असं वाटतं की हे सबस्क्राईब केलंच पाहिजे लोकांनी, कारण खूप महत्त्वाचे आणि खूप काम करू इच्छिणारे, काम करणारे असे लोक इथे येत आहेत आणि तो निवडून लोकांना बोलवतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं मांडलं जातं. याच्यामध्ये नॉलेज आहे, याच्यात एक्सपिरियन्स आहे, याच्यामध्ये एफर्ट्स आहेत, मेहनत आहे लोकांची, ती सगळी समोर येण्यासाठीचं एक माध्यम म्हणून अमोल आज हे करतोय. तर याच्यासाठी अमोल तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप तू थँक्यू आलास सो आणि मच. इतकं छान बोललास Yes. माझ्याबद्दल त्याबद्दल. तर आता तुम्ही सुद्धा त्याचं ऐका, सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ, त्याच्यावरती कमेंट करा आणि आता नवीन एक हाईप करा असं एक सांगावं लागतं. ते हाईप म्हणजे काय ते तुम्हाला व्हिडिओच्या खाली कळेलच. तर असेच हे भाग बघत राहा. हा 60वा भाग आपला आज झालेला आहे. असेच पुढचे भाग येत राहतील. पुन्हा भेटत राहूया. धन्यवाद.